सुरुवातच खूप वाईट झाली या वर्षाची असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आतंकवादी हमला झाला भारतावर, युद्धाची परिस्थिती झाली, युद्ध झाले सुद्धा, वरून एअर इंडियाचं प्लेन क्रॅश झालं, त्याच्यानंतर RCB जिंकल्यानंतर चेंगराचेंगरी, म्हणजे छोट्या मोठ्या प्रमाणात काही ना काही जीवितहानी होते आणि सुरुवात खूप भयानक दिसते आपल्याला. एअर इंडियामध्ये टोटल 250 लोक आणि कॅज्युअलिटी, इट वॉज अ बिग कॅज्युअलिटी. मग एक प्रश्न सगळ्या तुम्हाला नाही का उपस्थित होत की बाबा ह्या 250 लोकांचं मरणं हे असंच लिहिलेलं होतं का त्या दिवशीच त्यांचा मृत्यूचा योग होता का, हे कशामुळे झालं? कामावरती भरपूर लोड आहे, पण घरात पण भरपूर कामं आहेत. मग मी काम सांभाळू का घरी लक्ष देऊ? घरात पर्यंत किरकिर असेल तर मग माणसाला घरी जाऊ वाटत नाही. कारण की शनी हा अत्यंत ड्राय प्लॅनेट आहे. सो तिथे अगदी प्रेम, सौहार्दपूर्ण वातावरण वगैरे ह्याची काही नाही आहे. इट इज कम्प्लिटली अ कार्मिक प्लॅनेट. की ज्योतिष हे काय फक्त बे एक के बे दुने चार असं करण्याची गोष्ट नाही आहे. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण आज आपल्या पॉडकास्टवर आपण आपलं 2025 या वर्षाचे शेवटचे 6 महिने कसे असणार आहेत ते जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आज आपल्या पॉडकास्टवर सुपर्णा शिरीष नाईक या मॅम आल्यात. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मित्रांनो, आलेल्या पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा झाल्यास सगळ्यात आधी त्या कॉम्प्युटर इंजिनियर्स आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट त्या वेल एक्सपिरियन्स ॲस्ट्रो आणि वास्तू कन्सल्टंट आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून त्या डिव्हिएशन अँड टेक्निक्स म्हणजे भाकितं आणि भाकितं करण्याच्या जगभरातल्या विविध टेक्निक्स याबद्दल त्यांनी कोर्स केलेला आहे. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. 2025चे 6 महिने संपलेत. आता उर्वरित 6 महिने कसे असणार आहेत? कारण सुरुवातच खूप वाईट झाली या वर्षाची असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आतंकवादी हमला झाला भारतावर, युद्धाची परिस्थिती झाली, युद्ध झाले सुद्धा छोट्या मोठ्या प्रमाणात, वरून एअर इंडियाचं प्लेन क्रॅश झालं, त्याच्यानंतर RCB जिंकल्यानंतर चेंगराचेंगरी, म्हणजे छोट्या मोठ्या प्रमाणात काही ना काही जीवितहानी होते आणि सुरुवात खूप भयानक दिसते आपल्याला. आणि आत्ताचे 6 महिने कसे असणार आहेत याबद्दल जाणून घेण्यासाठी मी आणि माझे प्रेक्षक उत्सुक आहेत. तर तुम्ही कृपया करून मार्गदर्शन करावं. सर्वात प्रथम चेतन पाटील सर, तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद की तुम्ही मला ह्या मंचावरती बोलवलं. कारण की पूर्ण एका वर्षाचं भाकीत सांगणं हे तर सगळ्यात सुरुवात बघितलं तर मी तर असं म्हणेल की ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पण त्यातनं घाबरून जायचं काही कारण नाहीये. कारण की देअर आर बिलियन्स ऑफ पीपल इन द वर्ल्ड. प्रत्येकाची राशी वेगवेगळी असते. बरं, एकाच राशीची अगदी करोडो लोक जगात फिरतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीचं डेस्टिनी किंवा काय आपण त्याला म्हणू भविष्य सेमच असेल असं नाहीये. सुरुवात काही फारशी चांगली झाली नाही जसं तुम्ही म्हणालात तसं. मला थोडंसं ह्या बाबतीमध्ये आपण एक 2-3 गोष्टींचा रेफरन्स घेऊयात. की माझी जशी तुम्ही ओळख सांगितली की मी स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहे. म्हणजे माझी जी लॉजिक बिल्डिंगची कपॅसिटी आहे ती त्याच्यामुळे बिल्डअप झाली दॅट आय एम बेसिकली अ सॉफ्टवेअर इंजिनियर. सो आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन द बूम. मग हे सगळं करताना बाबा मग ॲस्ट्रोलॉजीमध्ये का? कारण की एखादा इंजिनियर एकदम असा भविष्य कथनाकडे किंवा ज्योतिष वगैरे शिकतो तर का? तर त्यासाठीही तुम्हाला पत्रिकेत योग असावा लागतो. कारण की ते शिकणं आणि ते जाणून घेणं हे प्रत्येकाच्या कॅपॅसिटीची गोष्ट नाहीये. त्यासाठी एकतर तुम्हाला दैवी कृपा लागते, त्याचबरोबर तुमची एक सद्सद विवेक बुद्धी लागते. कारण आजकाल खूपदा लोकांना असे की 2 शब्द आहेत. ज्योतिषी म्हटलं की लोक थोडंसं त्या बाबतीत की अरे हे अंधश्रद्धा वगैरे अजूनही काही ग्रुप ऑफ पीपल आहेत की दे आर कन्सिडरिंग ॲज अ फेक सायन्स. पण तेच ॲस्ट्रॉनॉमी म्हटलं की देन यू बिकम लाईक सो कॉल्ड यु नो की मी फार वैचारिक पातळीवरचा हाय व्यक्ती आहे कारण आय एम टॉकिंग अबाउट ॲस्ट्रॉनॉमी. सो ॲस्ट्रॉलॉजी आणि ॲस्ट्रॉनॉमी हे वेगळं नाहीये. जसं डोळ्यांना रोज चंद्र सूर्य आपण बघतो तसेच बाकीचेही ग्रह आहेत, फक्त ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. परंतु आपण त्यांचं अस्तित्व नाकारू शकत नाही. सुरुवात ही इथून होते. मग त्यांच्या रेज आपल्यावरती कार्य करत नाहीत का? तर डेफिनेटली करतात. कारण की जसं की ओहोटी भरती ही कोण आलतं समुद्राला? तर चंद्र आणतो. तसंच आपलं पूर्ण शरीर बनलेलं आहे ते 70% पाण्याने बनलेलं आहे. म्हणजे आपल्यामध्ये 30-70 हा रेशो पूर्ण पृथ्वीसारखाच आपल्यामध्ये आहे. म्हणून ते वाक्य आपण खूप छान म्हणतो की जे पिंडी ते ब्रह्मांडी ते पिंडी, म्हणजे जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच आपल्या पिंडामध्ये पण आहे. मग ग्राउंड आणि फाउंडेशन जर का एवढं स्ट्रॉंग असेल तर मग आता पुढे काय? कारण की सुरुवात आपण जशी बघितली 2025 ही अत्यंत वाईट झालेली आहे.
2025ची टोटल बघितली तर न्यूमरोलॉजीमध्ये 2025 ह्या सगळ्याची टोटल 9 येते. 9 हा मंगळाचा आकडा आहे आणि मंगळाला आपण नेहमी असोसिएट करतो हे अग्रेशन किंवा युद्ध परिस्थिती, कारण मंगळ हा सेनापती आहे, लॉ ऑफ ऑर्डर, लॉ अँड ऑर्डर. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि रक्तपात ह्या सगळ्या गोष्टींशी आपण त्याला कनेक्ट करतो, बिकॉज मंगळाची एनर्जी ही खूप अग्रेसिव्ह एनर्जी आहे. आणि जिथं युद्ध होतं ह्या युद्धाचं कारण कुठेतरी एक दोन कंट्रींमध्ये किंवा 2 व्यक्तींमध्ये वादविवाद होणं आणि त्यातनं युद्ध निर्माण होणं हीच मुळात सुरुवात असते. आणि युद्ध असंच नाही की भारत पाकिस्तान म्हणा किंवा अगदीच दुर्दैवानं जो आता एअर इंडियाचा क्रॅश झाला तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. सो जो स्टॅम्पेड म्हणा किंवा खूप चेंगराचेंगरीत लोक जाणं, तर हे का घडतंय, हा एक प्रकारचा रक्तपातच म्हणू शकू आपण. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता पुढची आता 6 महिने तर झाली, मग आता सगळ्यांना अशी उत्सुकता किंवा एक प्रकारची एक भीती लागून आहे की आतापर्यंत आपण असं आलोय तर हे असं बघितलंय तर पुढच्या 6 महिन्यात अजून काय होणार आहे. सो ज्योतिषामधल्या काही गोष्टी आता आपण जाणून घ्यायला पाहिजेत आणि मग आपण प्रत्येक राशींकडे वळूयात, सो दॅट प्रत्येक राशीच्या व्यक्तींना काय एक्सपेक्ट केलं पाहिजे आणि काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे. कारण आपण जसं म्हणतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. काही गोष्टी जर का आपल्याला अगोदर फोरकास्टिंग मध्ये कळाला तर आपण त्याचं एक योग्य नियोजन करू शकतो, म्हणजे आपण येणाऱ्या संभाव्य धोक्यापासून वाचू शकू. म्हणजे कोणीतरी एखादा अगदी रप्पस गाडी चालवत चाललाय 100च्या स्पीडने, त्याला माहितीच नाही की पुढे खड्डा आहे, तो खड्डा 100% पडणार, फ्रॅक्चर होऊ शकतं, ऍक्सिडेंट होऊ शकतो, पण त्याला माहिती आहे की पुढे खड्डा आहे, स्पीड ब्रेकर आहे, गो स्लो. तर हा या वर्षीच्या पुढच्या 6 महिन्याचा तुमचा असणार आहे की गो स्लो अँड स्टेडी, बिकॉज स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. सो दिस इज द मेन फंडामेंटल कॅच लाईन ऑफ द रिमेनिंग 6 months ऑफ द 2025. पुढच्या 6 महिन्यामधल्या ज्या काही घडामोडी आहेत त्यामध्ये 3 ज्या मेजर घडामोडी होणार आहेत ते म्हणजे पहिला शनी वक्री. म्हणजे आता सध्या मीन राशीमध्ये शनी आलेला आहे आणि मीन राशीतला शनी हा वक्री होतोय. सो वक्रीचा अर्थ असा आहे की रेट्रोगेड, म्हणजे ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठीचा जो दिलेला कालावधी असतो त्याला म्हणतात वक्री शनीचा कालावधी. सो चुका प्रत्येकाकडून होत आहेत आणि शनी हा कर्मफलदाता आहे. सो त्या चुका दुरुस्त करण्याची एक गोल्डन संधी तुम्हाला आता मिळतीये. सो ज्या काही गोष्टी पेंडिंग आहेत, ज्या गोष्टी तुम्ही विचार करून ठेवल्यात पण घडलेल्या नाहीयेत किंवा केलेल्या नाहीयेत समहाव, तर त्यावरती यू हॅव टू ऍक्ट राईट नाव. यू हॅव टू रेट्रोस्पेक्ट, यू हॅव टू ऍक्ट. आणि हा ऍक्शन घेण्याचा काळ आहे. कुठलीही नवीन सुरुवात करण्याचा हा काळ नाहीये, तर जुन्या काही गोष्टी तुम्ही ज्या अर्धवट सोडलेल्या आहेत त्या फिनिश करायचा हा आत्ताचा काळ आहे. दुसरी गोष्ट जी घडते की या वर्षीचा जो गुरु आहे तर तो सुद्धा खूप स्पेशल आहे. मला प्रेक्षकांना खास सांगावं वाटेल की जनरली गुरुला एक राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यामध्ये साधारणतः 1 वर्षभराचा काळ लागतो. पण या वर्षीचा जो गुरु आहे तो अतिचारी आहे. अतिचारीचा अर्थ इंग्लिशमध्ये आपण असं म्हणू शकू की फास्ट फॉरवर्ड. म्हणजे तो इतक्या फास्ट मुवमेंटमध्ये पुढे चाललेला आहे की तो विदिन 6 months त्यांनी एक राशी पूर्ण बदलून टाकणार आहे. म्हणजे आता सध्या मिथुन राशीत गुरु चालू आहे, मी गोचरीबद्दल बोलतेय. तो ऑक्टोबरमध्ये जाणार आहे कर्क राशीमध्ये आणि कर्क ही गुरुची उच्च राशी आहे. उच्च राशीचा अर्थ काय, आता थोडक्यात ह्या सगळ्या मी ज्योतिषी असल्यामुळे काही ज्योतिषातली रेफरन्सेस घेतेय. अर्थात सगळ्या ऑडियन्सला त्याबद्दल कळणार नाही, पण कधीही ज्ञान मिळालेलं चांगलं असतं की कानावर पडणाऱ्या काही गोष्टी बुद्धीतही राहतात. सो जी कर्क रास आहे ती उच्च रास आहे गुरुची, कारण की त्या राशीत गुरु उत्तम फळं द्यायला बाध्य असतो. जसे आपले भरपूर नातेवाईक असतात, पण त्यातल्या काही विशिष्ट नातेवाईकांच्याच बाबतीत आपलं असं असतं की आपण त्यांच्याकडे आरामात खाऊ शकतो, राहू शकतो, त्यांच्याकडे कम्फर्ट झोन आपला छान असतो. पण अशाच कुठल्या जरा खडूस नातेवाईकाकडे आपल्याला राहायला सांगितलं तर आपल्याला कसं वाटतं की इथनं मी कधी बाहेर पडेन, तिथे पाणी घेत नाही आपण. सो तसं काही ग्रहांचंही असतं की काही राशींमध्ये ते अत्यंत कम्फर्टेबल असतात, काही राशींमध्ये त्यांना असं वाटतं की इथं आता थांबायला नको. तर तसं कर्क राशीमध्ये गुरु हा अत्यंत उत्तम फळं देईन, प्रश्नच नाही. पण अगेन प्रत्येकाच्या राशीनुसार फळं बदलतील. तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ह्या 3 महिन्यासाठी गुरु जो आहे तो कर्क राशीत येणार आहे. म्हणजे उरलेत 6 महिने, त्यातले 3 महिन्यात गुरु 2-2 राशीत परिवर्तन करेन. आणि त्याचबरोबर बुध सुद्धा आता वक्री होणार आहे 18 जुलैपासून. सो त्यामुळे बरीच ग्रह वक्री होत आहेत. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये शनी आणि मंगळाची प्रतिकात्मक युती होतीये. म्हणजे शनी आणि मंगळ हे एकमेकांचे शत्रू मानले जातात ज्योतिषामध्ये.
कारण त्यांच्या एनर्जीज आर व्हेरी डिफरंट आणि दे आर कन्सिडरिंग एनिमिकल टू इच अदर. जेव्हा दोन शत्रू एकमेकांच्या समोर येतात तेव्हा परत असं एक धुमसान युद्ध किंवा काही गोष्टी निवळलेल्या आहेत पण परत काहीतरी होणं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं माझं स्पष्ट मत आहे. मग त्यामध्ये असं आहे की होऊ नये, म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या वाईट गोष्टी देव करू आणि हे भाकीत चुको. परंतु काही गोष्टींना असं असतं की कितीही अनफॉर्च्युनेटली असल्या तरी ग्रहांच्या आणि एनर्जीच्या पुढे जाऊन आपण काय करू शकत नाही. ह्याला आपण म्हणतो मेदनीय ज्योतिष. मेदनीय ज्योतिष म्हणजे काय की ज्या पूर्ण राष्ट्राचं आणि देशाचं भवितव्य वर्तवलं जातं, ना की फक्त कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचं. फॉर एक्झाम्पल एक उत्तर द्यायचं झालं तर आता एअर इंडियामध्ये टोटल 240-150-250 लोक आणि कॅज्युअलिटी, इट वॉज अ बिग कॅज्युअलिटी. मग एक प्रश्न सगळ्या तुम्हाला नाही का उपस्थित होत की बाबा ह्या 250 लोकांचं मरणं हे असंच लिहिलेलं होतं का त्या दिवशीच त्यांचा मृत्यूचा योग होता का, हे कशामुळे झालं. तर ह्याला एक फार उत्तम गोष्ट समजून घ्यायला पाहिजे सगळ्यांना की ज्योतिष हे काय फक्त बे एक के बे दुने चार असं करण्याची गोष्ट नाहीये. एक डिवाइन पॉवर असते. त्याचबरोबर देश काल पात्र, तुम्ही कुठल्या देशात राहतात, कुठल्या कालामध्ये आत्ता आहात आणि तुमचं कुठल्या पात्रामध्ये आहात, ह्या सगळ्या गोष्टी. पात्र म्हणजे तुम्ही कुठल्या रोलमध्ये आहात, मुलगा असेल. हा, एक्झॅक्टली, करेक्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड करतात की नक्की तुमच्या बाबतीत काय होते. जसं की US मध्ये 9/11ला एवढा मोठा तो अपघात झाला होता, टेररिस्ट अटॅक होता तो बेसिकली, आणि लॉट ऑफ पीपल हॅव लॉस्ट देअर लाईव्स. सो हे का झालं का तर त्या देशावरती त्यावेळेस गंडांतर येणं हे लिहिलेलं होतं. सो ज्यावेळेस ज्या ठिकाणी ज्या प्रकारे गंडांतर यायचं हे ठरलेलं असतं त्यावेळेस काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होणं हे होतं. मग अशा वेळेस काही लोक एकत्र येतात आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू होतो. तर आता पुढच्या काही गोष्टीमध्ये जेव्हा शनी आणि मंगळ एकमेकांच्या समोर येतील तर तेव्हा अशाच काही गोष्टींना की युद्ध आता संपलेलं आहे पण पुन्हा युद्ध निर्माण होणं. युद्ध हे फक्त 2 कंट्रीतलं नाहीये, तर देशांतर्गत सुद्धा काही गोष्टींमध्ये जाळपोळ होणं, दंगे होणं, दंगे फसाद होणं, धार्मिक गोष्टीतनं भावना दुखावल्यामुळं एक फसाद निर्माण होऊन परत लोकांची जीवितहानी होणं, काहीतरी धर्मांच्या बाबतीत कोणाची तरी भावना दुखावल्या गेल्यामुळे परत काहीतरी होणं, ह्या सगळ्या गोष्टी एक्सपेक्टेड आहेत. त्याचबरोबर 22 जुलैला मंगळ आणि केतूची अत्यंत क्लोज युती होतीये. ती म्हणजे एकाच डिग्रीवरती दोन्ही येत आहेत. सो केतू ही हाईट आहे आणि मंगळ ही आग आहे, म्हणजे पुन्हा कुठेतरी जाळपोळ, आग लागणं, ह्या सगळ्या गोष्टी एक्सपेक्टेड आहेत. ह्याचबरोबर ॲडिशनल एक गोष्ट जी घडतीये ती म्हणजे शनी ह्या सगळ्यामध्ये एक जो बॅक रोल आहे, म्हणजे आगीत थोडंसं तेल ओतण्याचं काम आहे की शनी हा वायूचा कारक आहे, म्हणजे हवा. आग म्हणजे मंगळ, जेव्हा आगीला हवा लागते तेव्हा ती अजून पसरते, बरोबर. तर इथे असं होते की जेव्हा ती प्रतिकात्मक युतीमध्ये होतील तर, आणि उत्तर भाद्रपद नक्षत्र हे ऑलरेडी एक पाण्याचं आणि आहिर्बुद्न्याचं नक्षत्र आहे आणि आत्ता काही काळानंतर शनी तिथे जाणार आहे. त्यामुळे आग आणि पाणी, कारण की पाणी मीन राशीचं द्योतक आहे, कारण की ती जलतत्वाची रास आहे. तर पाण्याच्या साईडने कुठले तरी धोके संभावू शकतात किंवा पाण्याच्या साईडने की पाण्याच्या खाली भूकंप झालेला आहे आणि त्यातनं सुनामी आली आहे, म्हणजे अशाही काही गोष्टी होऊ शकतात. भलेच मोठे मोठे आयलंड आहेत मालदीव सारखे किंवा काय की ज्याच्यावरती टापू बसलेत आणि खाली काहीतरी एक गोष्ट घडली आणि दे आर लाईक लॉस्ट फॉर एव्हर. होऊ नये, परत मी सांगते, पण अशा काही गोष्टी संभावित होऊ शकतात. तर पुढचे 6 महिने हे नक्कीच काळजी घेण्याचे आहेत, कारण की तेवढी प्लॅनेटरी पोझिशन चांगली नाही जोपर्यंत गुरु त्याची रास बदलून त्याच्या उत्तम स्थितीत म्हणजे कर्क राशीमध्ये जात नाही. सो साधारणतः आपण असं म्हणू की नवरात्री नंतरचे आणि दिवाळी नंतरचे जी काही महिने आहेत ती थोडीशी एक ब्रिदिंग स्पेस घेण्यासाठी जरा त्यातल्या त्यात चांगले आहेत, म्हणजे वर्षाचा शेवट तरी चांगला होईल. पण तोपर्यंत वी नीड टू गिअर अप अवर सेल्फ आणि बी व्हेरी कॉशियस अबाउट व्हॉट वी स्पीक. नो रॅश ड्रायव्हिंग, नो हार्श वर्ड्स अँड नो अग्रेशन, बिकॉज आपण त्याला म्हणू ना की the only thing to kill the anger is a delay. Anger is मंगळ, मार्स, आणि डिले म्हणजे शनी. मग तुम्हाला मंगळाचे जर का वाईट इफेक्ट टाळायचे असतील तर डिले म्हणजे काही गोष्टींना टाळणं हेच एक उत्तम रेमेडी आहे त्याच्यावरची. सेफ राहायचं असेल तर म्हणजे त्यामध्ये ते लिहितात ना रस्त्यावरती की देरी से दुर्घटना से देरी भली, त्याचा तो प्रकार आहे. खरं. तर जे काही सांगितलं त्यात ऑलमोस्ट
अजून 6 महिने किंवा 3 महिने ऍटलिस्ट त्याच्या दुर्घटना लिहिलेली आहे काही ना काही मोठ्या लेवलला. बरोबर आहे. आणि हे देशांतर्गत आहे. म्हणजे तुम्ही जे भाकीत सांगितलं ते देशासाठी सांगितलं की कुठं ना कुठं यासारख्या घटना होत राहतात. करेक्ट. शेअर मार्केटमध्ये पण पुन्हा एकदा डाऊनफॉल येऊ शकतो. ओके. म्हणजे ज्यांना शेअर घ्यायचं असेल त्यांनी तयारी करून ठेवा. हा, त्यांनी फंड रेडी ठेवा. Fund म्हणजे ready. डीप मध्ये गेलं की घ्यायला डायरेक्ट परचेस करून घ्यायचं. तर आणि फायदा झाला की आम्हाला कमेंट करा फक्त, बाकी काही नाही. तर आता पर्सनल लेवलला हे कसं मॅटर करतं. आता देशावर काय संकट येणार आहे हे मी प्रेडिक्ट करू शकत नाही किंवा मी स्वतः ऍटलिस्ट कंट्रोल करू शकत नाही. तुम्ही म्हटले की पाण्यापासून दूर राहा. आता कोणी ट्रेकिंगला जाणार असेल किंवा महापूर येण्याची शक्यता वगैरे बऱ्याच ठिकाणी असते. लास्ट टाइम काही वर्षाआधी कोल्हापूरला वगैरे आलं होतं. तर आपण ते अवॉइड करू शकतो. पण ऍट अ पर्सनल लेवलला आपण काय काय करू शकतो, कारण की ओव्हरऑल आपण ह्या देशात राहतो तर ते इम्पॅक्ट आपल्यावर सुद्धा होऊ शकतात. करेक्ट. तर स्वतःसाठी किंवा परिवारासाठी मी काय प्रिकॉशन वगैरे घेऊ शकतो. आता हा खूप ट्रिकी क्वेश्चन आहे चेतन सर, कारण की तुम्ही म्हटलं की मी काय प्रिकॉशन घेऊ शकतो. तर त्याचं उत्तर असं आहे की हे जनरलाइज स्टेटमेंट आपण सगळ्यांना करू शकत नाही. देर आर बिलियन्स ऑफ पीपल. प्रत्येकाची कुंडली वेगळी, प्रत्येकाचं भाग्य वेगळं आहे. एखाद्याला सपोज पुढच्या काही महिन्यामध्ये पाण्यापासून धोका आहे आणि नेमकी त्यांनी असं ठरवलं की मी राफ्टिंगला वगैरे जाणार. हा, पण त्याला माहितीच नाही की कुंडलीत काय लिहिलेलं आहे आणि तो गेला किंवा मग त्याला जॉब लागला मर्चंट नेव्हीला, तर तो त्याला पाण्यात जावंच लागेल. पण त्यातनं त्याला मृत्यू होईलच असंही नाही, कारण की त्यासाठी मृत्यूयोग पण पत्रिकेत असावा लागतो. म्हणजे प्रत्येकाला मृत्यू भय आहेच असं नाहीये. पण इथे मुद्दा हाच आहे परत की ह्या सगळ्या गोष्टींचा डिसाईड करता एक ग्रॉस मनात भीती न बाळगता. कारण कसं होतं की आता मी जे काही कुंडली आणि ज्या बघितल्या तर पहिल्यांदा लोक लग्न जमवणं, जॉब कधी लागेल, मी परदेशात कधी जाईल. आता जेव्हापासून एअर इंडियाची दुर्घटना झालीये माझ्याकडे सगळे कन्सल्टेशन येत आहेत की ज्यांना भारतातनं कॅनडा, US, UK जायचंय. दे वॉन्ट टू बुक अन अपॉइंटमेंट की आम्ही कुठल्या दिवशीची फ्लाईट आमच्या कुंडलीनुसार बुक करू, का तर आम्ही सेफली पोहोचू तिकडे. सो देर इज सच अ फिअर. म्हणजे मला हे कळतंय की एखाद्या घटनेमुळे लोकांच्या मनात किती डीप रुटेड फिअर जाऊ शकतं. तर ही खूप युनिक गोष्ट आहे की आता माझ्याकडे अशा येत आहेत की बाबा आम्हाला ती फ्लाईट बुक करायची कॅनडाची किंवा UKची, लंडनची, तर मग आमच्यासाठी कुठला दिवस चांगला, आम्ही त्याच फ्लाईटनी जातो. आधी कुंडलीमध्ये अपॉइंटमेंट लोक घ्यायचे. आता ते एक्स्ट्रा सोबत पण थोडं, कारण की मला आजच 2 मेसेज आले दॅट आय हॅव लँडेड सेफली. कारण कुठेतरी माणसाच्या मनात जी भीती आहे आणि एक 18+ लॉंग आवर्सची जर्नी आहे, 18 तासाची मनात भीती घेऊन, कारण माणसाच्या मनात इतकी भीती झालेली आहे. तर मला असं वाटतं की एक ज्योतिष म्हणून मला असं वाटतं की माणसाच्या मनात भीती काढून टाकण्याचं काम हे ज्योतिषानं केलं पाहिजे. कारण गुरु आणि ज्योतिषाचं काम काय, अंधाराकडून उजेडाकडे, प्रकाशाकडे नेणं, ना की त्या माणसाला अजून भीती निर्माण करून त्याला पूर्ण निस्तनाबूत करणं. सो ॲज अ ज्योतिषी आय थिंक आय एम इन अ कपॅसिटी आणि इन अ पोझिशन वेअर आय कॅन गाईड पीपल की काय आहे काय करू नका. सो माझं असं म्हणणं राहील की एकदा तुमची कुंडली कळली तर तुम्हाला प्रिकॉशनरी मेजर घेता येतात. हे जनरलाइज आपण एक स्टेटमेंट देऊ शकत नाही की सगळ्यांनी एकच काळजी घ्यायची. ज्याला ज्याची बुद्धी होती तेव्हा तो तिकडे जातोच, त्याचा अंत तिथे लिहिला असेल त्याचा अंत तिथे होतोच. आता त्यातनं एवढ्या लोकांतनं एकच माणूस फक्त वाचला त्या एअर इंडियाच्या क्रॅशमध्ये, मग त्याचं नशीब काय असेल. म्हणजे हा पण एक काय रिसर्चचा मुद्दा आहे की कसं काय झालं असेल. बघा, इट्स अ मिरॅकल बेसिकली. सही आहे. तर त्यामुळे तुम्ही जर का वाचणार आणि तुमचं तेवढं भाग्यात नशीब तेवढं जगणं लिहिलेलं आहे, तुम्ही जगणारच आहात. तुम्ही पाण्यात जावा, नाहीतर मग अजून कुठल्याही प्लेननी जावा. आणि बऱ्याच लोकांनी त्याच्यावर केलं की इमर्जन्सी एक्झिटच्या बाजूला ते सीट असतं 11 नंबरचं, त्याचं आता रेट वाढलेत परत. लोक तिकडे येऊन बसतायत, आता तिथे येऊन बसतात. पण कोणाला तरी एकालाच ती सीट मिळणार आहे. अगदी बरोबर. बाकीच्यांनी काय करायचं. मग प्रवास थोडी बंद करू शकणार आहे, काहीच बंद करू शकत नाही. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे घाबरणं हा काही त्याचा पर्याय नाही. कारण म्हणजे आपण चिंता करत जास्तच मरण जवळ. चिंता करू नका, चिंतन करा. चिंता इज इक्वल टू चिता. मॅडम, आपल्या प्रेक्षकांसाठी आपण ज्या 12 राशी आहेत त्या एक राशीनुसार त्यांना त्यांचं भविष्य आता या 6 महिन्यात कसं असणार आहे ते जर आपण सांगितलं तर त्यांना बरं वाटेल. म्हणजे ऍटलिस्ट त्यांना थोडा हा धीर येईल. त्यांच्या मनात जी भीती आहे ना ती कुठल्या कमी, म्हणजे थोडी कमी होईल. भीतीच, कारण स्वामींचं पहिलं वाक्यच आहे जे स्वामींना मानतात आणि सगळेच जण मानतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पहिलंच त्यांचं आहे की भिवू नकोस. ते सांगतात की भिवू नको, तरी ते सगळं सांगूनही लोक भिणारे असतात. कारण दॅट इज आवर प्राईम निगेटिव्ह इम्प्रेशन जे सायकिकमध्ये आहे.
भिण्याचं काही कारण नाही आहे, पण माझं असं म्हणणं आहे की माझ्या ज्योतिषशास्त्रातल्या अभ्यासानुसार ज्या गोष्टी आणि जे कॅल्क्युलेशन्स मी केलेले आहेत तर त्यानुसार एक एक राशीबद्दल मी सांगेन. पहिल्यांदा आपण मेष राशीबद्दल चालू करूयात. तर मेष राशीच्या आत्ता, आणि हे लग्न राशीनुसार आहे, मेष राशीच्या 3ऱ्या स्थानामध्ये आत्ता गुरु आहे, म्हणजे मिथुन राशीत 3ऱ्या घरात. कुंडलीमध्ये 12 घरं असतात, त्यातल्या 3ऱ्या स्थानात गुरु आहे. त्यामुळे तुमची ट्रॅव्हल्स तर तुम्हाला होणारच आहेत. त्यामुळे ट्रॅव्हलमधूनच तुमचा भाग्योदय आहे. मग ती नोकरीसाठी असतील किंवा फिरण्यासाठी असेल. भावंडांशी संबंध असतील तर ते चांगले होतील. कोणाची काही भांडणं झाली असतील, कोणाचे काही वादाचे प्रसंग असतील तर तुम्ही एकत्र या. त्याचबरोबर तो मीडिया, मास मीडिया, कम्युनिकेशन आणि इन्फ्लुएन्सर, कारण 3रं जे स्थान आहे ते कम्युनिकेशनचं आहे, बोलणं. सो जी काही लोक जिथे तुम्हाला बोलणं हे मॅन्डेटरी आहे, अशा सगळे फील्ड्स, मग ते HR पासून ते अगदी मॅनेजमेंट पासून, आजकाल असं कुठलंच फील्ड नाही की जिथे तुम्ही बोलू शकत नाहीये. शिक्षकांना बोलावं लागतं, HRना बोलावं लागतं, तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तिथे तुमचं कम्युनिकेशन स्किल. सो जेव्हा गुरु तुमच्या 3ऱ्या स्थानामध्ये येतो तेव्हा तुमची वाचा शुद्ध होते, तुम्ही चांगलं बोलता, तुम्ही चांगल्या गोष्टी, तुमचं ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात. आता ही सगळी आहे ऑक्टोबरपर्यंतची परिस्थिती. ऑक्टोबर नंतर जसं मी म्हणाले की गुरु अतिचार्य आहे आणि तो कर्क राशीमध्ये येणार आहे, म्हणजे मेष राशीचे तो येणार आहे सुखस्थानामध्ये, म्हणजे सुखामध्ये वृद्धी होणार आहे. नवीन सर्टिफिकेशनसाठीचा चांगला काळ आहे. 4थ्या स्थानाला आपण हेही म्हणतो सुखस्थानाबरोबर ते मातृस्थान पण आहे, त्यामुळे आईच्या बाबतीतल्या काही चांगल्या गोष्टी होतील. जी लोक परदेशात आहे ती परत मातृभूमीकडे येऊ शकतील, त्यांना आईचा सहवास लाभेल. आणि तसंच प्रॉपर्टी खरेदी विक्री किंवा वाहन खरेदी विक्रीचे चांगले योग आहेत, कारण 4थ्या घरातनं आपण नेहमी वास्तू किंवा वाहन खरेदी विक्री बघतो. तर त्यासाठी हा जो गुरु येणार आहे साधारणतः ऑक्टोबर नंतरचा, तर त्या जागेचा बदल, नोकरीत बदल आणि चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट आणि सुखामध्ये वृद्धी, म्हणजे उत्तरार्ध हा जास्त चांगला आहे पूर्वार्धापेक्षा. त्याचबरोबर नुसतं गुरुवरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करून चालत नाही, कारण 9 ग्रह आहेत. कुठला तरी एकच ग्रह सगळी कुंडली डिसाईड करू शकत नाही. पण मेष राशीचा केतू आता पंचमात आहे आणि त्यांच्या लाभस्थानात राहू आहे. आता केतू जेव्हा पंचमात असतो तेव्हा जी कपल्स त्यांच्या संततीसाठी प्लॅन करतात तर त्यांनी थोडंसं हे वर्ष थांबावं. अदरवाईज मग खूपदा असं होतं की काहीतरी मेडिकल कॉम्प्लिकेशन्समुळे मिसकॅरेजेस वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात. ज्या स्त्रिया ऑलरेडी प्रेग्नंट आहेत त्यांनी काळजी घ्यावी, मेडिकल चेकअप्स वेळच्या वेळी करावेत. नको ती धाडसं आणि ट्रॅव्हलिंग प्लीज टाळा, बिकॉज इट मे लीड टू सम काइंड ऑफ अ हॅवॉक. विद्यार्थ्यांसाठी मोहमाया जाळातून बाहेर पडून प्युअरली अभ्यासात आणि कॉन्सन्ट्रेशनचा काळ आहे, कारण आजकालचं सगळ्यात मोठं मायावी जाळ म्हणजे मोबाईल फोन. म्हणजे माणूस तो 10 मिनिटासाठी हातात घेतो आणि 3 तास कशी जातात कळत नाही. आणि हे आपलं नाही, म्हणजे हे मुलांच्या बाबतीत पण आहे. सो त्यामुळे अभ्यासात त्यांना भरपूर जोर लावावा लागणार आहे, कारण केतू जिथे बसतो तिथे एक प्रकारचा डिसइंटरेस्ट किंवा अलोफनेस निर्माण होतो. त्यामुळे मेष राशीबद्दलची जी काही कुठली मुलं असतील घरामध्ये तुमच्या पण, तशी पण त्यांची एनर्जी जरा अशी हायपरच असते. त्यांना एका ठिकाणी बसून अभ्यासाला सांगणं हे फार मोठं दिव्य काम आहे. तर त्यामुळे त्या गोष्टीत जरा त्यांनी लक्ष द्यावं. आणि विद्यार्थ्यांनी मोहमाया, म्हणजे जे गर्लफ्रेंड वगैरे तुम्ही पटवायच्या मागे लागले ते पण मोहमायामध्येच येतं. तर त्यांनी फक्त मोबाईलचा उदाहरण दिलं, याचा अर्थ असं नाही, म्हणजे अभ्यासावर फोकस करा. यू गॉट द पॉइंट. हा, म्हणजे जे पण काही डिस्ट्रॅक्शन असतील ह्या वयातले ते सोडून अभ्यासावर फोकस करा, असं त्यांना म्हणायचं. म्हणजे आडनिड्या वयातली जी मुलं आहेत तर त्यांना हे कळलं असेल की आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ह्या सगळ्या मोहमायावी पासून जरा बाहेर येऊन आता फक्त आपलं जे काम आहे म्हणजे अभ्यास करणं आणि आपलं करिअर सेट करणं त्याकडे लक्ष द्यावं. आणि शनी महाराज आहेत तर ते ऑलरेडी आत्ता मेष राशीच्या व्ययस्थानात आहे, कारण मेष राशीला आत्ता 7.5 चालू झालेली आहे. घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे, परंतु व्ययस्थानातला जो शनी आहे आणि तोही वक्री, तर तो असं होतो की व्यय म्हणजे एक्सपेंडिचर हे काही फक्त नेहमी पैशांचंच नसतं. म्हणजे खर्च फक्त काय पैसे होतात असं नाही आहे. चुकीच्या माणसांवरती आणि चुकीच्या लोकांवरती आणि वस्तूंवरती ऊर्जा, वेळ आणि पैसा ह्या तिन्ही गोष्टींपैकी काही जरी खर्च केलं तरी पण त्याला आपण व्ययच म्हणतो. तर त्यामुळे त्या गोष्टी होऊ शकतात. तब्येतीची काळजी घ्या, बॉडीमध्ये वात वाढणार नाही ते बघा, कारण बॉडीमधला जेवढा वात वाढेल तेवढे वातजन्य जेवढे आजार आहेत तर त्यामुळे सडन हॉस्पिटलायझेशन होऊ शकतं. सो ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या फक्त बघा की ज्यातनं तुमची जी काही पुढची 6 महिने आहेत ते व्यवस्थित जातील. गुरुची साथ आहे. शनी थोडासा आपण त्याला म्हणू की 7.5ची पहिलीच फेस आहे, तो आत्ता जरा थोडी मेष राशीची लोक ॲडजस्ट करतायत स्वतःला त्या गोष्टीबद्दल. आणि केतू आणि राहू तर ऑलरेडी पंचम आणि लाभस्थानात आहे. तर शेअर मार्केट गुंतवणुकीमध्ये करताना लॉंग टर्म करा,
इंट्राडे वगैरे मध्ये खेळू नका, मोठ्या प्रमाणात लॉस होईल. आता बुध वक्री होणार आहे काही काळाने, त्यामध्ये शेअर मार्केट जरी पडलं इंट्राडेमध्ये नुकसान होईल. जी लोक लॉंग टर्म करतील त्यांना फायदा होईल. आता मेष राशीने उपासना काय करावी, तर त्यांच्यासाठी सर्वोत्तम उपासना आहे ती म्हणजे गणपती अथर्व शीर्ष पठण करणं आणि गणपतीची आराधना करणं. ही सगळ्यात उत्तम साधना आहे मेष राशीसाठी. दुसरी रास आहे ती म्हणजे वृषभ रास. आपण हे सगळं लग्न राशीनुसार बघतोय, जसं मी आधी सांगितलं होतं. वृषभ राशीसाठी आत्तापर्यंतचा जो गुरु होता तो धनस्थानामध्ये म्हणजे दुसऱ्या स्थानामध्ये होता. त्यामुळे ही तर गोष्ट त्यांना मान्यच करावी लागेल की भरपूर पैसा त्यांना मिळालाय. आता तो मिळालेला पैसा टिकवणार कसा, हा पुढच्या 6 महिन्याचा त्यांचा विषय राहील. कारण की धनस्थानातला गुरुचं एक तत्व आहे, तो ज्या राशीत जातो त्या राशीच्या तत्वांची तो वाढ करतो. सो धनस्थानात गुरु आलाय म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला इथे ना तिथे कुठल्या ना कुठल्या मार्गाने 100% पैसे भरपूर मिळाले असणार आहेत. आता जो गुरु बदलणार आहे शेवटच्या काही वर्षांमध्ये ऑक्टोबर पासून, तो त्यांच्या तिसऱ्या म्हणजे तृतीय स्थानामध्ये येणार आहे वृषभ राशीच्या. सो जो मिळालेला पैसा आहे तो टिकवणार कसा. आणि तिसरं स्थान जे आहे हे बेसिकली अगेन शॉर्ट टर्म ट्रॅव्हल. तुम्हाला अचानक काही ठिकाणी जावं लागेल, ते कामासाठी असेल, ट्रॅव्हलिंग असेल. भावंडांबरोबर काहीतरी मिळून एखादा नवीन बिझनेस ती लोक करू शकतात. ज्यांच्यामध्ये मनमुटाव आहेत तर त्यांनी ते सलोख्याने सोडवावेत, म्हणजे एक चांगल्या प्रकारचं हार्मनी इस्टॅब्लिश होईल घरामध्ये सुद्धा. एकंदरीतच पारिवारिक रूपाच्या दृष्टीने आणि सुखाच्या दृष्टीनं हे उत्तम ग्रहमान आपण म्हणू शकतो आरामात. आता इथे अजून एक असं आहे की तिसरं स्थान हे मीडिया, इन्फ्लुएन्सर, पत्रकारिता, आणि पत्रकारिता हा आपला चौथा स्तंभ मानतो. तर त्यामुळे आता पत्रकारितेसाठीच जेव्हा गुरु तिथे येतो तेव्हा त्यांच्यामध्ये एक प्रकारची सॅनिटी निर्माण करतो की आपण कशा प्रकारची, काही ठिकाणी 2 प्रकारची पत्रकारिता असते, एक TRP साठी केली जाते आणि एक खरोखरची पत्रकारिता असते. सो जेव्हा गुरु पत्रकारितेच्या तिसऱ्या स्थानामध्ये येतो तेव्हा जगामधलं नक्की काय घडामोडीचं चाललोय आणि आपण काय वातावरण निर्मिती करतोय ह्याचं एक मोठं कार्य मीडियावरती असतं. म्हणजे हा आता आपला सुद्धा प्लॅटफॉर्म आहे, हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे ऑन अ सिंगल क्लिक पीपल कॅन टेक एनी इन्फॉर्मेशन. सो त्यामुळे गुरु जेव्हा तिथे जातो तेव्हा कशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपण घेतोय, ग्रास्प करतोय, तर ते मॅटर करतं. दुसरे वृषभ राशीसाठी असं आहे की त्यांचं जे कर्मस्थान आहे तिथे राहू येतोय आणि जे सुखस्थान आहे तिथे केतू येतोय. मग ह्यांना असं जगलिंग होणार, म्हणजे काय की कामावरती भरपूर लोड आहे पण घरात पण भरपूर कामं आहेत. मग मी काम सांभाळू का घरी लक्ष देऊ, घरात पर्यंत किरकिर असेल तर मग माणसाला घरी जाऊ वाटत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असं आहे की इट विल बी अ टग ऑफ वॉर बिटवीन द प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ. त्यामुळे एक सुवर्ण मध्य साधावा लागेल त्यांना. हेच वर्ष नाही तर पुढचं 1.5 वर्ष, कारण की राहू केतू हे फक्त ह्या वर्षीसाठी नाही, डिसेंबर 2026 पर्यंत तिथेच राहणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही ते प्रॉपर बॅलन्स करा. कामाच्या ठिकाणी थोडीशी जरा कूटनीती पाळावी लागेल. वरिष्ठांशी नको ते वाद टाळा. खूप तुमचे हितशत्रू असतील जे तुम्हाला वाटतायत की तुमचं ऍक्च्युली खूप ते हित पाहतायत पण तशी ती लोक नाही आहेत. ह्याचा उलगडा झाल्यामुळे कदाचित तुम्हाला त्रास होऊ शकतो की अरे मी ह्याला मित्र मानत होतो पण हा तर असं झालं किंवा काय. तर मग ह्या केसमध्ये यू ट्राय टू कीप युअर अजेंडा ॲज सिक्रेट ॲज पॉसिबल. डिप्लोमसी पाळा. जेवढं तुम्ही कन्फ्रंटेशन मध्ये जाल तेवढा त्याचा त्रास तुम्हाला होईल. सो यू ट्राय टू बी डिप्लोमॅटिक. जर का कामाची नवीन जबाबदारी दिली असेल तर टेक्नॉलॉजिकली नवीन काम शिकून घ्या. यू मे हॅव टू ट्रॅव्हल अब्रॉड बिकॉज ऑफ युअर वर्क, कारण की राहू हा परदेशाचा ट्रॅव्हल सुद्धा दर्शवतो. त्यामुळे कामासाठी तुम्हाला तिकडे जावं लागेल. आता हे सगळं करत असताना शनी महाराज जे आहे ते तुमच्या लाभस्थानात आहेत. लाभस्थानामध्ये चांगला ग्रह असू दे किंवा वाईट ग्रह असू दे तो चांगली फळं द्यायला बाध्य असतो. त्यामुळे शनी तिथे आलाय त्यामुळे तुमची इच्छापूर्ती होईल. खूप वर्षापासून एखादी तुमची इच्छा असेल की बाबा मला हे घ्यायचं होतं किंवा माझी ही ड्रीम कार होती किंवा मला असं पाहिजे होतं घर, जी काही इच्छा असेल तर त्या सगळ्या मटेरियलिस्टिक किंवा अजून कुठली इच्छा ते सगळ्या पूर्ण करतील शनी. पण शनीचा असं आहे की तो असं मॅजिक वॉन्ड फिरवली आणि एकदम मॅजिक झाला असं नाही. फॉर दॅट यू नीड टू टेक द हार्डवर्क आणि डेडिकेटेड मॅनर्सनी काम करत गेलात तर तुम्ही ते अचीव्ह करू शकाल. अदरवाईज निवांत बसलाय आणि शनी आता मला देणार आहे तर मी काहीच करणार नाही उद्यापासून, तर काही होणार नाहीये. सो यू नीड टू वर्क हार्ड टुवर्ड्स युअर पॅशन, तर तुम्हाला ते सगळं चॅनलाइज होईल. मोठमोठ्या कनेक्शननी लोक मिळतील, अशी लोक मिळतील की ज्यांच्या एका शब्दावरती तुमची अडकलेली बरीच कामं होतील. सो द फर्स्ट इज युअर कम्युनिकेशन विल बी गुड. तर ओव्हरऑल मला असं वाटतं की वृषभ राशीसाठी चांगली ग्रहस्थिती आहे. फक्त डोमेस्टिक घरातल्या काही गोष्टी सोडल्या आणि कारण कसं आहे की केतू सुखस्थानामध्ये आलेला आहे
तर सुखात तो थोडीशी कमतरता करेन, पण मला असं वाटतं की सुख हे शेवटी मानण्यावर असतं, नाही का? बरोबर आहे. म्हणजे जेवढं आपण मानू तर आपण सुखी हो. आहोत, नाहीतर मग ती लिस्ट कधीच कम्प्लीट कम्प्लीट होणार होत नाही नाही. कधीच नाही. सो जेवढं तुम्ही मिनिमलिस्टिक राहाल तेवढं तुम्ही हॅपी राहाल हे वर्ष आणि पुढचं वर्ष. जेवढी तुम्ही लिस्ट पाईल्ड अप करणार तेवढाच तुम्ही अनहॅपी राहत जाणार. खरंय. तर तुम्हाला उत्तम साधना जी आहे वृषभ राशीसाठी ती म्हणजे कनकधारा स्तोत्र, कारण की वृषभ राशीची देवता शुक्र आहे आणि आपण लक्ष्मीशी जोडतो आणि लक्ष्मी जिथे आहे तिथे विष्णू आलेच, त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्र ह्या दोन्ही गोष्टी केल्या तर हे साल आणि पुढचं पण वर्ष खूप उत्तम जाईल. तिसरी लग्न रास आहे ती म्हणजे मिथुन. मिथुन ही मुळातच बुधाची रास आहे, त्यामुळे दे आर ब्लेस्ड विथ गुड कम्युनिकेशन स्किल. कन्व्हिन्स करावं तर फक्त मिथुन राशीच्या लोकांनी करावं, आणि असं माझं बघण्यात आहे की पूर्ण मित्रांच्या ग्रुपमध्ये जर का एक मिथुन राशीचा जर का मुलगा किंवा मुलगी असेल तर पूर्ण ग्रुप असा लाईट हार्टेड बनवून टाकतात, कारण चुटकुले, जोक सांगणं, ह्युमर निर्माण करणं हे मिथुन राशीचं, बिकॉज दे कीप द एन्व्हायरमेंट व्हेरी लाईट अँड हॅपी. तर ही चांगली गोष्ट आहे. आता मिथुन राशीमध्येच गुरु आहे, तर त्यामुळे त्यांचं एक तर पहिली गोष्ट सामाजिक आणि शारीरिक दोन्ही वजन वाढणार आहे, कारण की गुरु हे एक्सपांड करतो. सामाजिक म्हणजे त्यांना एक चांगली पदप्रतिष्ठा वगैरे मिळेल. आता हे जे गुरु चाललाय मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये ऑक्टोबर नंतर, तर तो त्यांच्या प्रथम स्थानातनं दुसऱ्या स्थानात जातोय. दुसरं स्थान आहे त्यांच्या धनसंचयाचं स्थान. सो धनसंचयाचा अर्थ असा आहे की पैसा टिकून ठेवणं, नुसतं कमवणं किती कपॅसिटीमध्ये कमवते दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. काही लोक 1 करोड कमवतात आणि 10 करोडचं लोन असतं त्यांच्यावरती, सो आपण त्याला कमवणं म्हणत नाही, कारण की कर्ज घेऊन कुठल्या गोष्टी घेणं ह्याला आपण कुठल्याही प्रकारचं लिबर्टी किंवा आपण अशा प्रकारचं धनसंचय म्हणू शकत नाही. सो गुरु जेव्हा तुमच्या ऑक्टोबर नंतर धनसंचयाच्या म्हणजे दुसऱ्या स्थानात जाईल तेव्हा अतिशय उत्तम काळ असणार आहे. म्हणजे मी तर म्हणेल मिथुन राशीसाठी की 5 उंगलिया घी में, म्हणजे एक तर पहिली गोष्ट उत्तम आर्थिक बाजू मजबूत झाली की तुमच्या सगळ्या इच्छा तुम्ही त्यातनं ज्या काय मटेरियलिस्टिक राहिल्या त्या कम्प्लीट करू शकता. ती एक मनामध्ये श्युअरिटी आली की हा नाऊ वी आर फ्युचर इज सेफ बिकॉज ऑफ गुड अमाऊंट ऑफ मनी दॅट वी हॅव सेव्ह. तर आपण एक बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करायला लागतो. सपोज कोणी व्यवसाय म्हणजे नोकरीत असेल तर तो जोडधंदा चालू करू शकतो, व्यवसाय करू शकतात ते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरं स्थान हे कुटुंबाचं पण आहे, तर त्यामुळे कुटुंबामध्ये एखादं मांगलिक कार्य होऊ शकतं, घरामध्ये एक नवीन पाहुण्याचं आगमन होऊ शकतं. तर अशा सगळ्या चांगल्या गोष्टी मिथुन राशीच्या बाबतीत घडतात. बट हॅव्हिंग सेड दॅट आपल्याला बाकीचे ग्रह जे आहेत की बाबा केतू आता त्यांच्या 3ऱ्या स्थानामध्ये आहे आणि राहू त्यांच्या भाग्यस्थानामध्ये आहे, तर त्यामुळे 3ऱ्या स्थानातला जो केतू आहे हा थोडंसं आपण म्हणू की तुमच्या फॅमिलीपासून तुम्हाला थोडंसं भावभावंडामध्ये किंवा अगदी शेजाऱ्यांबरोबर सुद्धा तुमची भांडणं होऊ शकतात कुठल्या ना कुठल्या कारणाने. आणि मला तर असं वाटतं की आजकाल तुम्ही तुमचे नातेवाईक जपा किंवा जपू नका, पण तुम्हाला शेजार धर्म जपणं आलं पाहिजे, कारण की तुमच्या 11th आरच्या नीड्सना 30 लोक आहेत की जी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मदतीला येऊ शकतात. तर त्यामुळे 3ऱ्या स्थानातनं आपण आपले नेबर सुद्धा बघतो, तुमची भावंड पण बघतो आणि तुमचे कलिग्स पण बघतो. सो त्यामुळे तिथं केतू आलाय. सो यू नीड टू बी व्हेरी केअरफुल अबाउट हाऊ यू स्पीक विथ देम. तुमच्यामध्ये गैरसमज तर होणार नाहीये ना, ह्या सगळ्या गोष्टी. आणि 9व्या स्थानात जो राहू आलाय तर काही जण परदेशात उच्च शिक्षणासाठी जातील. काही जणांची 1 डिग्री असेल त्यांना अचानक वाटेल की मी अजून एक एक्स्ट्रा डिग्री घ्यावी. नो मॅटर तुमचं आत्ता वय काय आहे, कारण शिक्षणाला वयाचं काही बंधन नाही आपल्या राष्ट्रात किंवा कुठेही. आणि दुसरी गोष्ट आहे की तुमचा जो आता शनी आहे तर तो तुमच्या कर्मस्थानामध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही काम करताय आणि प्रमोशन गेले 1-1.5 वर्ष नुसतंच प्रॉमिस आहे पण तुम्हाला मिळत नाहीये. ह्या वर्षी मिळणार नाहीये ते पुढच्या वर्षीच मिळणार आहे. सो त्यामुळे तुम्ही काम करत राहा, एव्हरीथिंग विल गेट नोटीस. सॅटर्नकडे म्हणजे शनीकडे एक प्रकारचा स्कॅनर आहे की तो सगळं स्कॅन करत असतो. ते आपल्याला असं वाटतं की आपण एवढं काम करतोय पण कोणीच नोटीस करत नाहीये. सो खरा माणूस तोच आहे की कोणी बघत असू दे किंवा नसू दे, तुम्ही इमाने इदबाने तुमचं काम करत आहात. आणि देन वन फाईन डे तुम्हाला असं जाणवेन की तुम्ही जे काय आखलं होतं ते तुम्हाला वन ऑफ द अल्टिमेटली सगळं मिळालेलं आहे. तर शनी असं आहे की धीरे धीरे, त्याला शनै म्हणतात, जे काय होतं ते स्लोली होतं. त्यामुळे कर्मस्थानावरती तुम्हाला कामाचा लोड खूप वाटेल पण तुम्हाला त्या बदल्यात फार पैसे मिळत नाहीये, प्रमोशन मिळत नाहीये, असं दुःखी आत्मा बनून राहू नका. तुम्हाला मिळणार आहे, परंतु तो काळ आत्ताचा नाही, तो पुढच्या वर्षीचा आहे. तुमचा हा काळ जो आहे तो कर्माचा आहे.
तर तुमच्या मिथुन राशीसाठीचं जो मेन मंत्र आहे तो म्हणजे जय श्री गुरुदेव दत्त म्हणणं आणि तुमची जी इष्टदेवता आहे त्याची उपासना करणं, हे पुढील 6 वर्षातलं तुमचं जे आहे ते उपासनेचा पर्याय किंवा एक साधनेचा आधार राहील. चौथी रास आहे ती म्हणजे कर्क रास. लग्न राशीनुसार आत्तापर्यंतचा जो गुरु होता तर तो तुमच्या व्ययस्थानामध्ये आलेला आहे, म्हणजे होता आणि रादर अजून 3 महिने असणार आहे. तर व्ययस्थानात म्हणजे त्यांचं असं झालेलं आता कर्क राशीचं की आमदनी अठ्ठ्याण्णी आणि खर्चा रुपया, म्हणजे ज्या प्रकारात त्यांच्यावरती खर्च येत आहेत त्या प्रकारात त्यांचं सेव्हिंग काही होत नाही आहे, कारण की व्ययस्थानात गुरु आलाय. तो जसं मी मगाशी म्हणाले की गुरु ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणच्या गोष्टींमध्ये वृद्धी करतो, वाढ करतो. सो 12वं स्थान आहे तुमच्या खर्चाचं स्थान. सडन हॉस्पिटलायझेशन, जेल, तुरुंग, ज्या ज्या गोष्टी जिथनं तुमचा पैसा जातो ते सगळं स्थान तिथलं आहे. मग तिथं आलेला गुरु जो आहे तर तो अर्थात खर्चांमध्ये वृद्धी करतोय. खूपदा मी काही लोकांच्या कुंडलीमध्ये असं बघितलं की 12व्या स्थानात गुरु आलाय परंतु त्यांची प्रॉपर्टी झाली आहे. मग असं का होतं तर 2 कारणं आहेत की तुम्ही एखादी जेव्हा वस्तू किंवा वास्तू विकत घेता म्हणजे तुम्हाला काही प्रमाणात तुमचे पैसे खर्च करावे लागणार, मोठ्या प्रमाणात, काही प्रमाणात नाही, मोठ्या प्रमाणात. अगदी आपली जी सर्वसामान्य लोक आहेत त्यांना लोन प्रकरणे करावे लागतात. मग जेव्हा 12व्या स्थानात गुरु येतो तेव्हा तो कर्ज प्रकरणाच्या म्हणजे 6व्या स्थानावरती बघतो आणि 4थ्या स्थानावरही दृष्टी जाते जिथनं आपण बाईंग अ होम, लँड और प्रॉपर्टी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग जेव्हा 12व्या स्थानातला गुरु येतो, ज्यांची कोणाची इच्छा आहे की आपण घर घ्यावं, गाडी घ्यावी, तर ह्याही सगळ्या होतात, पण ते फुकट होत नाही, त्यासाठी तुम्हाला पैसा हा खर्च करावाच लागतो. सो ज्युपिटर म्हणजे गुरु इंडिकेट करतो की चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होतीये. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल जपलं पाहिजे, कारण की गुरु हा सगळ्या शारीरिक, वादी आणि कफ ह्या गोष्टी वाढवतो, त्यातनं हॉस्पिटलायझेशनही होऊ शकतं. परंतु चांगली गोष्ट अशी आहे की ह्यांचा जो आता एवढा चढा आलेख आहे खर्चाचा तो ऑक्टोबर नंतर स्टेबलाइज होईल. कर्क राशींसाठी चांगली गोष्ट ही आहे की जो गुरु आहे जो ऑक्टोबर नंतर येतोय तुमच्या पहिल्या स्थानात आणि तिथे तो उच्चीचा होतोय, त्यामुळे तुमचं सामाजिक पद, प्रतिष्ठा वाढणार आहे. तुमच्या ज्या काही चांगल्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होणार आहेत. जॉबमध्ये प्रमोशन हवंय, मिळणार आहे. लग्नासाठी उत्तम काळ आहे. काहींना मुलांची म्हणजे संततीची प्राप्ती होईल. सो ओव्हरऑल ऑक्टोबर नंतरचे 3 महिन्याचा काळ हा तुमचा वन ऑफ द बेस्ट 3 months ऑफ द 2025 आहे. आता ह्याचबरोबर आपल्याला केतू आणि राहूचं पण बघायला पाहिजे. केतू आत्ता त्यांच्या वाचस्थानात आहे आणि राहू त्यांच्या अष्टमात आहे. सो जेव्हा वाचस्थानात केतू जातो तेव्हा मी रेकमेंड करते की माणसाने जेवढं शक्य होईल तेवढं कमी बोलावं. केतू हा लेटिंग गो म्हणजे गोष्टी सोडण्याचा कारक आहे. जेव्हा एखादा माणूस जरूर नसेल तिथे खूप बोलतो, तिथे कधी कधी तो माती करून घेतो, म्हणजे नको असलेल्या गोष्टी बोललाय आणि मग त्यातनं नुकसान झालंय. सो त्यामुळे जेवढं कमी शक्य होईल तेवढं बोला, कारण हे लोक बोलले आता की त्यातनं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग निर्माण होणार, गैरसमजुतीमधनं संबंध तुटू शकतात आणि नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शक्य तेवढं कमी बोला. 12व्या स्थानात जेव्हा राहू येतो, 12वं स्थान हे गूढविद्येचं स्थान आहे, ज्यातनं आपण मंत्रविद्या, तंत्रविद्या वगैरे सगळ्या बघतो. आणि अचानक मिळणारा धनलाभ, मग तो अचानक मिळणारा धनलाभ असेल, मग तो मे बी तुमची एखादी पॉलिसी मॅच्युअर होतीये किंवा तुम्हाला अचानक कुठली तरी तुमची अँसेस्ट्रल म्हणजे वडिलांकडून आलेली संपत्ती मिळतीये किंवा तुमच्यात वाटणी झाली आणि मग तुम्हाला तुमचा हिस्सा मिळाला, काही होऊ शकतं. म्हणजे एखाद्याला मिळायची संपत्ती ती कशी मिळू शकते, परंतु ती योग्य मार्गाने असावी. नाही तर मॅडमनी सांगितलंय म्हणून संपत्ती तुम्ही कशी घेणार, तर तसं काही तसा अर्थ घेऊ नका. दुसरी गोष्ट आहे की आता शनी महाराज जे आहेत ते कर्क राशीच्या भाग्यस्थानात, त्यामुळे भाग्याची थोडीशी साथ कमी आहे. एक गोष्ट 4 वेळा केल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. पण कर्क राशीची लोक इतकी म्हणजे असं भावूक असतात आणि इमोशनल कोशंट एवढा हाय असतो आणि पटकन वैफल्यग्रस्त होतात. आता प्रत्येकाच्या कुंडलीनुसार हे व्हॅरी होतं, कारण की कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. जर का मूळच्या पत्रिकेत एखाद्याचा चंद्र खूप सुंदर असेल तर ह्यासारखा काय त्याला म्हणतात म्हणजे समाधानी माणूस नाही, आणि तो चंद्र जर का बिघडलेला असेल तर ह्यासारखा डिप्रेस माणूस तुम्हाला सापडणार नाही. तर तुम्ही जर का कोणाला म्हणजे सपोज कर्क राशींना बघून सांगतात की तुम्ही बाबा मोती घाला, तर कृपया असं कोणी काही सांगितलं की कर्क रास आहे म्हणून मोती घाला वगैरे, तर असे काही प्रकार करू नका. खूपदा चुकीचा मोती घालणारे लोक सुसायडलपर्यंत गेलेली आहेत, कारण की त्यांचा अष्टमात चंद्र आहे, मृत्यूस्थानात किंवा रोगस्थानात आहे, आणि तो मोती घातल्यामुळे त्यांना अजून त्रास झालाय. आपण रत्न तेव्हाच वापरतो जेव्हा आपल्याला त्याची गरज असते. फक्त कर्क रास आहे किंवा कोणीतरी काहीतरी हाफबेक ज्योतिषाने काहीतरी सांगितलंय
रत्न विकणाऱ्या ज्योतिषांपासून सावध राहावा असं मी तुम्हाला आता सांगेन. कारण की ज्योतिष ही अत्यंत पवित्र विद्या आहे आणि प्रत्येक वेळेस जेव्हा गरजेचं आहे आपण तेव्हाच त्या खड्यांचा किंवा रत्नांचा उपयोग करता आला पाहिजे. कर्क राशीसाठी एकच मी म्हणेल की वर्षाचा उत्तरार्ध जास्त चांगला आहे पूर्वार्धापेक्षा, आणि त्यांच्यासाठी जी नामस्मरणाची देवता आहे ती म्हणजे गुरुदेव दत्त. आणि ह्यांच्यामध्ये ना आत्मीयता किंवा एक आंतरिक भीती कायम असते, कारण की चंद्र कधीतरी चंद्राच्या कशा रोज कला कमी जास्त होत असतात. तर त्यामुळे ह्यांना आत्मिक बळ मिळावं आणि मनामधली एक अनामिक भीती निघून जावी म्हणून ह्या लोकांनी, ज्यांना कोणाला हा त्रास आहे त्यांनी काळभैरव उपासना किंवा कालभैरव अष्टकम हे जर का रोज संध्याकाळी वाचलं तर त्यासारखी उत्तम साधना नाही. तर ही झाली कर्क राशींसाठीची रेमेडी. 5वी रास आहे म्हणजे द लायन किंग म्हणजे सिंहरास. तर सिंह राशीची लोक आतापर्यंत म्हणजे सगळ्याच प्रकारच्या गोष्टींमध्ये ती नेहमी धडाडीने पुढे जातात, कारण की त्यांचा मालकच सूर्य आहे. त्यामुळे एक गाव दोन तुकडे, एक प्रकारची त्यांच्यामध्ये करारी वृत्ती असते. आता ह्या पुढच्या 6 महिन्यातला फोरकास्ट काय आहे ह्यांच्याबद्दल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताचा जो गुरु आहे त्यांचा, तर तो लाभस्थानात आहे. त्यामुळे गुरुची उत्तम साथ आहेच आहे. परंतु ऑक्टोबर नंतर येणारा जो गुरु आहे तो जरा थोडा निगेटिव्ह साईडकडे जाईल, कारण की आता लाभस्थानात म्हणजे 11व्या स्थानात आहे, एकादश स्थान आपण त्याला म्हणतो. तो नंतर 12व्या स्थानात जाणार म्हणजे व्ययस्थानात जाणार. म्हणजे वर्षाच्या शेवटी त्यांचा पैसा खर्च व्हायचा जो योग आहे किंवा तब्येतीच्या बाबतीतल्या कुरबुरी, मग त्यामुळे हॉस्पिटलायझेशन म्हणा किंवा अचानक काहीतरी खर्च उद्भवलेले आहेत जे तुमच्यामध्ये प्लॅन नाही आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी वर्षाच्या उत्तरार्धात होऊ शकतात. ॲडिशनली पहिली गोष्ट अशी आहे की आत्ता गुरु तुमच्या एकादश स्थानात आहे, त्यामुळे तुमची इच्छापूर्ती होईल, तुम्हाला एक चांगलं नेटवर्किंग मिळेल, त्यातनं तुम्हाला मोठे प्रोजेक्ट मिळतील. ज्या लोकांना संतती प्राप्तीसाठी इच्छुक आहेत त्यांना तो उत्तम काळ आहे आत्ताचा. लग्नासाठीचा उत्तम काळ आहे. परंतु टुवर्ड्स द एंड ऑफ द इयर थोडंसं वातावरण जे आहे थोडं निगेटिव्ह साईडकडे जाईल. आत्ता त्याचबरोबर केतू त्यांच्या आलेला आहे पहिल्या स्थानी, म्हणजे सिंह राशीचाच आता केतू आलेला आहे. आणि केतूला आपण म्हणतो की कुजवत केतू, म्हणजे काय की केतूचा स्वभाव हा थोडासा कुज म्हणजे मंगळासारखा आहे, की इट इज लाईक न विचार करता जस्ट कटिंग आउट ऑन एनिथिंग. आणि सिंह राशीचा स्वभावच करारी आहे. सो आता त्यांना असं आहे की दे नीड टू बी व्हेरी मच इन टू देअर ओन झोन, बोलण्या अगोदर विचार करणं. आणि केतू एक प्रकारचा अलुफनेस देतो, म्हणजे तुम्ही खूप अवतीभवती आहात खूप लोकांच्या, पण आतून तुम्हाला एक साधारणतः अलुफनेस किंवा एकटेपणा वाटत राहील. कारण की केतू जेव्हा पहिल्या स्थानात येतो त्या लोकांना जनरली एक प्रकारचं मेंटल फॉग म्हणा किंवा डिप्रेस्ड सिच्युएशनकडे जाण्याची वृत्ती निर्माण होते की मला हे सगळं नकोय, मला फार गडबड नकोय, मला एकटं राहायचंय. मग ती लोक सोलो ट्रिपवर जातात, निसर्गात जातात की जिथे गडबड गोंधळ नाही, लोक फार कमी आहेत. हा जनरली केतूचा एनर्जी आहे. केतूची एनर्जी अशी का आहे, तर केतूच्या एनर्जीला आपण जनरली साधू संतांच्या एनर्जीशी जोडून बघतो की ज्यांनी सगळं सोडलेलं आहे, संसार सोडलेला आहे, सगळ्या मोह माया पाश सगळे सोडलेत आणि नाव दे वॉन्ट टू कनेक्ट विथ द नेचर. तर अशी थोडीशी एनर्जी ह्यांची होईल की दे वॉन्ट टू डू एव्हरीथिंग, पण त्यांना एकटं पण राहायला आवडेल. आणि राहू त्यांच्या सप्तमात, हे थोडंसं ट्रिकी आहे, त्यांना एकटेही राहायला आवडेल. आणि सप्तमात केतू आहे. आता सप्तम स्थान का एवढं इम्पॉर्टंट आहे आणि ह्या लोकांनी आता काय काळजी घेतली पाहिजे, तर 7व्या स्थानातनं आपण आपल्या लाईफ पार्टनरचं म्हणजे नवरा असेल तर बायकोचं, बायको असेल तर नवऱ्याचं हे स्थान बघतो. आणि तिथे जेव्हा राहू सारखा ग्रह 1.5 वर्षासाठी येतो तेव्हा अचानक मिसअंडरस्टँडिंग निर्माण होणं, जर का एखाद्याच्या मूळच्या पत्रिकेतच राहूचीच महादशा चालू असेल किंवा राहूच बिघडलेला असेल, सप्तम स्थानात शनी केतू राहू अशी जर का काहीतरी विचित्र ग्रहमान स्थिती असेल तर ती लोक डिवोर्सला पण जाऊ शकतात, डिवोर्स होऊ पण शकतो. आणि डिवोर्स जरी नाही झाला तरी पण त्यांच्यामध्ये ट्रस्ट इश्यू निर्माण होतात. म्हणजे आजकाल एक्स्ट्रा मॅरिटल किंवा विवाह बाह्य संबंध इतके प्रकरणं वाढलेली आहेत आता सध्या जगामध्ये. आपण ऐकतोय की एव्हरी ऑल्टरनेट पर्सन वी आर हिअरिंग अबाउट की असं काहीतरी घडतंय. तर जेव्हा ह्या पत्रिकेत अशा काही गोचरीमध्ये अशा काही घडामोडी घडतात तेव्हा त्यांनी एक काळजी घेतली पाहिजे की आता अशी ग्रहमान स्थिती आहे, तर दीज आर द कंडिशन्स की येऊ शकतात, तर आपण काय त्यांना काउंटर अटॅक केलं पाहिजे. तर ही काळजी घेतली पाहिजे. अदरवाईज मग वैवाहिक सौख्यामध्ये प्रचंड प्रमाणात कमी होईल, डिवोर्स होऊ शकतात. ह्यातनं घाबरण्याचा अजिबात हेतू नाहीये, परंतु ग्रह जे सांगतात त्यानुसार आपण जर का ऍक्ट केलं तर बऱ्याच गोष्टी आपण साध्य करू शकतो. आणि ऍडिशनली सिंह राशीसाठी आता मुळात शनी आहे तोच मृत्यू स्थानात आहे, म्हणजे त्याला आता छोटी पनोती चालू आहे. तर तिथनं असे की काहीतरी सडन गोष्टी घडणं
किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्लॅन नाही आहेत पण मग काहीतरी एक मिशाप घडलेला आहे, तर यू नीड टू कीप ऑल युअर फायनान्सेस रेडी. युअर मेंटल कंडिशन शुड बी वेल इनफ टू टेक सम सडन ज्या काही गोष्टी इम्पॅक्ट तुमच्यावरती येणार आहे. आणि जर का तुमच्या मध्ये असं काही असेल की खूप वर्षापासून काही प्रॉपर्टीचे प्रसंग असेच रेंगाळलेले पडलेले, तर वन्स फॉर ऑल तुम्ही ते सॉल्व्ह करून टाका. कारण 4 महिन्यासाठी शनी वक्री आहे, तर त्या 4 महिन्यात बाय हुक और बाय क्रूक यू ट्राय टू सॉल्व्ह ऑल दीज लिंगरिंग आणि पेंडिंग क्लिअर करून टाका, तर तुम्ही पुढे जाऊ शकता विथ द क्लिअर एनर्जी. पुढच्या 4 महिन्यात कुठल्याही नवीन गोष्टी शक्यतो टाळा, कारण की वक्री शनीमध्ये तुम्ही ज्या गोष्टी चालू करणार आहात त्या परत मूळ पदाला येतात. त्यामुळे आत्ताचा जो दिलेला काळ आहे हा तुमचा बॅकलॉग क्लिअर करायचा आहे, पेंडिंग वर्क क्लिअर करायचा आहे. शरीरातला वात कमी करा, शारीरिक गोष्टींकडे लक्ष द्या, तुमच्या फिटनेसवरती लक्ष द्या. योगा अँड ध्यान मेडिटेशन इज द बेस्ट रेमेडी फॉर सिंह राशी. कारण की केतू पहिल्या स्थानात असताना अध्यात्माकडे वळला आणि आपण आपली जी ब्रिदिंग टेक्निक आणि योगा ह्यावरती जर का जास्त फोकस केला तर नुसतं हेल्दी राहून उपयोग नाहीये शरीराने, मानसिकरित्या पण माणसानी सॅनिटी मेंटेन केली पाहिजे. तर खूपदा काही लोक हेल्दी दिसतात पण मनाने ती खचलेली असतात, तर तसंही नको आहे. तर आपल्याला मानसिक आणि शारीरिक दोन्ही बळ वाढवायचे असतील तर योगा, ध्यान, मेडिटेशन आणि ह्या सगळ्याचं उत्तम ब्लेंड करावं लागणार आहे. सिंह राशीसाठीची जी उत्तम रेमेडी आहे ह्या वर्षीची ती म्हणजे भगवान गणेशाची आराधना, अथर्व शीर्ष, आणि सगळ्यात उत्तम म्हणजे सिंह रास आहे त्यामुळे भगवान नरसिंह देव म्हणजे जे स्वतः साक्षात विष्णूंचेच अवतार आहेत, तर त्यांची उपासना ह्या दोन्ही केल्या तर तुम्हाला उत्तम फळं ह्या वर्षी नक्कीच मिळतील. पुढची आहे ती म्हणजे कन्या रास. तर कन्या ही लग्न राशीनुसार काय फळ आहेत ते आपण आता बघूयात की पुढच्या 6 महिने ह्यांनी काय केलं पाहिजे. तर आता कन्या राशीसाठीचा जो गुरु चालू आहे त्यांच्या कर्मस्थानाचंच आहे, त्यामुळे ह्यांना जॉबमध्ये उत्तम प्रमोशन मिळणं किंवा त्या ठिकाणी हवी ती जॉब पोझिशन मिळणं आणि सगळ्याच गोष्टींसाठी उत्तम काळ आहे ऍज फार एज देअर प्रोफेशनल लाईफ इज कन्सर्न. त्यानंतरचा काळ अजून छान होणार आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे की कर्म धर्म संयोगाने, कर्म धर्म संयोगाने. याचा अर्थ काय की जेव्हा तुमचे कर्म आणि धर्म एकत्र मिळतात तेव्हा तुम्हाला लाभ निर्माण होतो. सो आत्ताचा जेव्हा कर्मातला गुरु 3 महिन्यानंतर त्यांच्या लाभस्थानामध्ये जाणार आहे, तर तेव्हा त्यांनी जी काही 1-1.5-2 वर्ष एवढी कष्ट घेतलेली आहेत कामाच्या ठिकाणी तर त्याची फळं मिळणार आहेत. पण तो काळ जो असेल तो साधारणतः ऑक्टोबर नंतरचा असेल, कारण की लाभस्थानात जेव्हा गुरु जाईल तर तो अचानक धनलाभ किंवा प्रमोशन मिळणं, काही ठिकाणी असं होऊ शकतं की म्हणजे बढतीतून बदली सुद्धा होऊ शकते, म्हणजे प्रमोशन मिळालंय बट देन यू हॅव टू चेंज द लोकेशन. मग ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला तयार राहावं लागणार आहे. आता गुरु तर ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी उत्तमच असणार आहे कन्या राशीसाठी. मग प्रॉब्लेम कुठे आहे ह्यांना, म्हणजे व्हॉट दे नीड टू कन्सर्न बेसिकली. तर त्यांचा जो राहू आणि केतू आणि शनीचा जो ऍक्सेस आहे तो थोडासा त्रासदायक आहे. केतू आलेला आहे 12व्या स्थानात. 12वं स्थान अगेन ॲज आय सेड की ते केतू मोक्षस्थानामध्ये गिव्स द एक्सलंट रिझल्ट, म्हणजे त्यासाठी असं आहे की ती उत्तम पोझिशनच आहे. पण राहू आहे 6व्या स्थानात, सो तो शत्रुहंता योग बनवतो. शत्रुहंता योग असा आहे की शत्रू घालवण्यासाठी आधी शत्रू असले तर पाहिजेत ना, म्हणजे शत्रूंचा नाश होण्यासाठी आधी शत्रू त्या व्यक्तीला असले पाहिजे. तर जी काही शत्रू असतील, काही निर्माण झाले असतील, तर राहूकडे एक असं आहे की तो डिरेक्ट वॉर करत नाही. इट टेक्स अ व्हेरी डिप्लोमॅटिक वे ऑफ डिलिंग विथ द एनिमीज. तर त्यामुळे ह्यांचे आपोआप काही न करता कामाच्या ठिकाणी ह्यांनी फक्त एकच करायचंय की त्यांनी डिप्लोमसी मेंटेन ठेवायची आहे अँड दे नीड टू कीप देअर अजेंडा सिक्रेट. आणि जे शत्रू आहेत ते आपोआपच नामोहरम होतील, ह्यांना काहीच करावं लागणार नाही. तर तो राहू त्यांच्यासाठी उत्तम आहे. केतू आहे 12व्या स्थानात, मग शत्रूचा नाश होतोय. तर मग दुसरी गोष्ट अशी आहे की 6व्या स्थानाला रोग ऋण शत्रू म्हणतात. म्हणजे काय की तिथे रोग पण आहे, तिथे तुमच्यावरती कर्ज पण आहे आणि तिथे शत्रू पण आहे. मग ह्या तिन्ही गोष्टी निगेटिव्ह आहेत. मग इथे ह्यांना जिथे राहू जेव्हा 6व्या स्थानामध्ये येतो तेव्हा त्यांना तब्येतीची अत्यंत काळजी घ्यावी लागते. कारण ह्यामध्ये एक असं ट्रिक आहे किंवा असं होऊ शकतं की काहीतरी दुखापत झालेली आहे किंवा अचानक त्यांना त्यांची तब्येत बिघडली आहे, त्यांना असं वाटतं की बरं नाहीये, रिपोर्ट्स तर नॉर्मल येत आहेत. किंवा खूपदा राहू जेव्हा 6व्या स्थानात होतं तेव्हा रोग असतो एक आणि भलतीच ट्रीटमेंट मिळते, म्हणजे मूळ रोग राहायला बाजूला आणि चुकीची ट्रीटमेंट मिळाल्यामुळे त्याचा साईड इफेक्ट होऊन आणि काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण होतात.
सो ह्यासाठी जे अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स आहेत, जसं की आपण असं म्हणू की होमिओपॅथी म्हणा किंवा आयुर्वेद म्हणा, तर ह्या गोष्टी जास्त चांगल्या प्रकारे कार्य करतात. डॉक्टर जर का काही सर्जरी सारखे काही प्रसंग निर्माण झाले तर त्यांनी 1-2-3 प्रकारचे ओपिनियन घेतल्यानंतरच त्या गोष्टीकडे जावं. कारण कट्स अँड सर्जरी आर व्हेरी मच लाईकली, त्यातनं घाबरून जायचं कारण नाही, पण तसं काय असेल तर तुम्ही करून घ्या, पोस्टपोन करू नका. तिसरा जो मेजर कन्सर्न कन्या राशीसाठी आहे तो म्हणजे त्यांच्या सप्तमात आलेला शनी. म्हणजे 7व्या स्थानातनं, जसं मी तुम्हाला आधीही म्हणाले की आपण लग्न किंवा जोडीदार, लाईफ पार्टनर ह्या सगळ्या गोष्टी बघतो. मग जेव्हा शनी तिथे येतो तेव्हा एकतर तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज बाजूला ठेवून यू नीड टू ऍड्रेस की समोरच्याच्या भावनिक गरजा काय, तुमच्या पार्टनरला तुमच्याकडून अपेक्षा काय काय आहेत, आणि मग तुम्हाला त्याचं बर्डन वाटायला लागतं. आणि मग त्या नात्याचं ओझं वाटल्यामुळे कदाचित मग असं होतं की त्या बायको आणि त्या नवऱ्यामध्ये काहीतरी भांडण निर्माण होणं किंवा एक हार्मनी मेंटेन न होणं, भांडणं निर्माण होणं, आणि त्यातनं एक आपण असं म्हणतो ना की एक भावना शून्यता किंवा एक कोरडेपणा त्या नात्यामध्ये असणं. मग ही एक ॲज गुड ॲज अनसेड डिवोर्सचीच कंडिशन आहे की तुम्ही एकत्र राहताय पण तुमच्यामध्ये कुठलेच इमोशनल बंध नाही आहेत. कारण की शनी हा अत्यंत ड्राय प्लॅनेट आहे. सो तिथे अगदी प्रेम, सौहार्दपूर्ण वातावरण वगैरे ह्याची काही नाही आहे. इट इज कम्प्लिटली अ कार्मिक प्लॅनेट. मग इथे तुम्हाला काय करायला पाहिजे तर यू नीड टू अंडरस्टँड द रिक्वायरमेंट ऑफ युअर पार्टनर. स्वतःलाच केंद्रभागी न ठेवता तुम्हाला बाकीच्यांच्या नीड्स बघायला पाहिजे, आपल्या पार्टनरच्या काय नीड आहे. थोडंसं लिबरल राहायला पाहिजे, फ्लेक्झिबल राहायला पाहिजे. हम करे सो कायदा आणि मीच म्हणेल तसं होईल तर मग पार्टनर तुम्हाला सोडून तुम्हाला डिवोर्सही देऊ शकतो. कारण मग असं आहे की इट इज अ युनियनशिप, म्हणजे एकत्र जीवन हे एकत्र घालवण्याची गोष्ट आहे, ना की आपली पॅरलल करणं. तर प्रत्येकाचंच तसं होईल का तर तसं नाही. पण शनी हा साधारणतः एका राशीमध्ये 2.5 वर्ष राहतो, तर हे इफेक्ट्स बघायला मिळतात. बरं, ज्यांची लग्नच झालेली नाहीत तर त्यांचं काय होईल तर त्यांची चांगली गोष्ट आहे की जेव्हा शनी आता पुढच्या 4 महिन्यासाठी रेट्रोगेड होणार आहे तर ज्यांची लग्न नाही झालेली तर त्यांची लग्न होऊ शकतात. तर ज्यांची झालेली त्यांना टिकवायची आहेत, ज्यांची झालेलीच नाही तर त्यांची होणार आहेत. तर फक्त इथे असं आहे की दे नीड टू कॉम्प्रोमाइज ऑन सर्टन थिंग्स. म्हणजे कॉम्प्रोमाइज कशातही असू शकतं, लुक्समध्ये, तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये म्हणा, किंवा मग तुमच्या अगदीच एज्युकेशन बॅकग्राऊंडमध्ये सुद्धा. सो शनी इज ऑल अबाउट कॉम्प्रोमाइजेस अँड प्लॅनिंग युअर लाईफ इन अ ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह. तर ह्या सगळ्या गोष्टी कन्या राशीला आहे की गुरुची साथ उत्तम आहे, पण राहू, केतू आणि शनी थोडेसे ट्रबलसम आहेत. मग कन्या राशीवाल्यांनी काय करायला पाहिजे तर जेव्हा कधी राहू केतू 6व्या आणि 12व्या स्थानात असतात तर 6वं स्थान हे छोट्या मूक प्राण्यांचं म्हणजे स्ट्रे ॲनिमलचं, भटक्या जनावरांचं स्थान आहे. मग ह्यांनी जास्तीत जास्त अन्नदान करावं. कोणाला? माणसांना नाही. माणसांना कराच तुम्ही, पण त्याचबरोबर जी भटकी कुत्री आहेत किंवा जनावर आहेत की जी सध्या डिस्ट्रेस अवस्थेमध्ये आहेत, तर अशा बऱ्याच संस्था आहेत की जी जनावरांची काळजी घेतात. जर का ते ऍक्सिडेंटल त्यांना काही इंजुरी झाली असेल तर तुम्ही तिथे ऍडमिट करू शकता. तर कारण साक्षात कालभैरवाचं वाहनच श्वान म्हणजे कुत्रा आहे. तर खूपदा फीडिंग अ डॉग, स्ट्रे डॉग्स इज द बेस्ट रेमेडी. ओके. आणि त्याचबरोबर अन्नदान मध्ये कशाही प्रकारचं असेल मग तुम्ही गोशाळेत जावा, तुम्ही श्वानांना द्या. आणि त्याचबरोबर असं आहे की उत्तम कर्म हाच तुमचा धर्म, हेच एक ठेवलं तर मग बाकी तुमच्या दुसऱ्या कुठल्याच रेमेडीची तुम्हाला ह्या वर्षी तरी गरज नाही. तर 7वी रास आहे ती म्हणजे तूळ रास. मग तूळ लग्न राशीसाठी काय आहे तर ह्यांच्यासाठी थोडंसं संमिश्रच आपण म्हणू शकू की ना फायदा ना तोटा अशा प्रकारचंच ह्या तत्वावरतीच हे वर्ष काढावं लागणार आहे. त्याची 2-3 कारणं आहेत. आता सध्या जो गुरु त्यांचा चालू आहे तर तो भाग्यस्थानात आहे, त्यामुळे आता सध्या तूळ राशीला भाग्याची उत्तम साथ आहे. अनडाऊटेडली दे आर डुईंग गुड इन देअर प्रोफेशनल लाईफ. खूप बॅलन्स्ड आहे. आता हा जो गुरु बदलतोय आणि ऑक्टोबर नंतर त्यांच्या कर्मस्थानामध्ये येतोय, तर त्यामुळे त्यांचं अचानक नोकरी, काही लोकांना असं असेल की आता मी नोकरीसाठी नवीन नोकरीला अप्लाय करतोय, तर वर्षाच्या शेवटचा जो भाग आहे तर तो नोकरी बदलण्यासाठीचा उत्तम आहे. IT मध्ये तर आजकाल असं आहे की दर 2 वर्षांनी इट्स व्हेरी खूप सर्रास आहे की स्विच करतात. तर नोकरीमध्ये कुठल्याही प्रकारचे जे चेंजेस आहेत ते ऑक्टोबर नंतरच होतील, त्याच्या अगोदर होणार नाहीत. कारण की कर्मस्थानातला गुरु हा तुमच्या कामाचा व्यापही वाढवणार आहे, नोकरीत बदलही देणार आहे आणि प्रमोशनही देणार आहे. त्यामुळे नोकरीतल्या बाबतीतल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी जो आहे तर ह्या वर्षी घडणार आहेत. मग ह्या बाबतीत अजून दुसरी काय प्रिकॉशनरी मेजर घ्यायचंय तर राहू आणि केतू
तर त्यांचा आता सध्या कुंडलीनुसार राहू आहे पंचमात आणि केतू आहे लाभस्थानामध्ये. सो पंचमातला राहू काय करतो, तर पंचम स्थानामधला जो राहू आहे तो संतती सुख आहे. 5वं स्थान हे संतती सुख आहे. त्या पंचमातनं आपण लव्ह अफेअर्स पण बघतो. आणि जेव्हा राहू तिथे येतो तेव्हा एकतर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडीशी जरा अल्टरेशन्स आणि गोष्टी होऊ शकतात. म्हणजे थोडक्यात काय, तर कोणी संतती प्लॅन करतायत तर त्यांना त्यामध्ये IVF ट्रीटमेंटला जावं लागू शकतं. तेवढा ते इझिली होऊ शकणार नाहीत. किंवा जे ऑलरेडी प्रेग्नेंट आहेत त्यांना काहीतरी मेडिकल इश्यू येऊ शकतो. कारण की राहू पंचमात आहे तर ही थोडीशी एनर्जी डायसी आहे. सो दोज पीपल हु आर लिसनिंग की जे प्लॅन करताय सो दे कॅन प्लॅन अकॉर्डिंगली. तसंच 5वं स्थान हे क्रिएटिव्हिटीचं आणि प्रेमप्रसंगाचं पण आहे. सो जेव्हा राहू तिथे जातो तेव्हा असं होतं की सडनली यू फाइंड सम न्यू लव्ह इन युअर लाईफ. मग इथे तुम्ही जर का ऑलरेडी मॅरिड असाल आणि यू फाइंड अ न्यू लव्ह, मग तर प्रॉब्लेम आहेत. तर यू नीड टू अंडरस्टँड की आता ॲट व्हॉट काइंड ऑफ अ सिच्युएशन यू आर, आणि राहू तुमच्या आता पंचमात आहे तर तुम्हाला आता तो नक्की काय देणार आहे. सो जे ऑलरेडी दे आर इन टू द मॅरेज ऑर दे आर इन टू द लव्ह काइंड ऑफ अ सिच्युएशन, तर त्यांचं लग्नात रूपांतर होऊ शकतं. परंतु जे कोणी असे आहेत त्यांनी आधी पहिल्यांदा मुला मुलीची पूर्ण बॅकग्राऊंड चेक करून घ्यावी. अदरवाईज फसवणुकीचे जबरदस्त चान्सेस आहेत. जे आता दिसतंय, जी लोक बाबू शोनावाले आहेत ज्यांना फक्त वरवरचं आता दिसतंय आणि ज्यांना काहीच माहित नाही मुलगा काय करतोय, त्याचं पुढे भवितव्य काय आहे, तर त्या केसमध्ये पुढे जाऊन अत्यंत प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. तर त्यामुळे तुम्हाला विथ प्रिकॉशनरी मेजरच ह्या गोष्टीत पुढे जायचंय. दुसरी गोष्ट, स्टॉक मार्केटबद्दल मी सारखं आणि प्रचंड वेळा सांगते, कारण की आपल्यामधल्या आता अवेअरनेस खूप वाढलेला आहे आणि खूप माझ्या ओळखीतली आणि जी माझे क्लायंट आहेत ते स्टॉक मार्केटमधले पण आहेत. सो जेव्हा कधी राहू पंचमात असतो तर तेव्हा त्यांना अचानक स्टॉक मार्केटमधनं प्रचंड धनलाभ होतो. परंतु ह्याचा अर्थ असा नाहीये की तुमचं जे काही आहे नाही ते सगळं सेव्हिंग तुम्ही पणाला लावणार आहात आणि तुम्ही मग शेवटी जर का मार्केट डाऊन आलं की तुम्ही कफल्लक होणार आहात, मग तुम्हाला लोन घ्यावं लागणार आहे. तर त्यामुळे यू शुड इन्व्हेस्ट अशाच प्रपोर्शनमध्ये की जर का लॉस झाला तर यू कॅन बेअर दॅट लॉस इन स्टॉक मार्केट. बट अदरवाईज नेक्स्ट फ्यू मंथ्स, मे बी आफ्टर 3 months देर इज अ एक्सलंट टाइम टू इन्व्हेस्ट इन टू द स्टॉक फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. ह्याचबरोबर केतू आहे तुमच्या एकादश स्थानात, जिथनं आपण आपली मित्रमंडळी पण बघतो. तर आता ह्या काळात असं आहे की तुम्ही जर का कोणाला मदत म्हणून जर का कोणाला पैसे दिले ते तुम्हाला परत मिळणार नाही, ते गेले की गेले. त्यामुळे जर का तुम्ही कोणाला जामीन राहणार आहात किंवा तुमच्या मित्रातल्या किंवा ओळखीत जनरली व्यवहार टाळा, कारण केतू हा लेटिंग गो एनर्जी आहे. तुम्ही द्यायचं आणि विसरायचं, ते तुम्हाला परत मिळणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आता सध्या तूळ राशीवाल्यांनी काय सगळ्यात जास्त त्यांचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन किंवा काळजी काय घेतली पाहिजे तब्येतीकडे. आता सगळ्या राशींमध्ये तूळ राशी ही अशी आहे की वात तत्वाने सगळ्यात जास्त अफेक्ट आणि तब्येतीच्या सगळ्यात जास्त कुरबुरी होणार, कारण की रोगस्थानात शनी आलेला आहे आणि शनी हा वायू तत्वाचा आहे. तूळ राशीला तो जरा कमी त्रास देतो कारण तूळ ही त्याची उच्च रास आहे. बट हॅव्हिंग सेड दॅट, तूळ जेव्हा ह्या अशा कॉम्बिनेशनमध्ये जातो तर तेव्हा शनी तुम्हाला अपचनाची त्रास, ऍट द सेम टाइम तुम्हाला जॉईंट पेन होणं, आर्थरायटिस आणि बॉडीमध्ये वायू इम्बॅलन्स होणं. तर ह्याला उत्तम आहे पंचकर्म करणं, आयुर्वेदाला फॉलो करणं. तुम्ही अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी न करणं की ज्यातनं अजून वात वाढेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तूळ राशीला करणं गरजेचं आहे. हेल्थ शुड बी ऑन द टॉप मोस्ट प्रायोरिटी पुढच्या 2 वर्षांसाठी तूळ राशीसाठी. आणि आता वक्री झाल्या त्यामुळे आता पुढचे 4 महिने तर त्यांना जास्त काळजी घ्यावी लागेल. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर का त्यांना कुठला तारक मंत्र असेल तर तो ओम नमो भगवते वासुदेवाय आणि विष्णूची कृपा कर, म्हणजे विष्णूची साधना कर. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तूळ राशीसाठी केला तर त्यांचं हे पुढचं जे वर्ष आहे ते उत्तम जाईल. पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास, जी 8वी आहे आणि आपण हे सगळं लग्न राशीनुसारच बोलतोय. तर वृश्चिक राशीसाठी मी तर असं म्हणेल की आत्ताच्या उत्तरार्धात, म्हणजे जे काय आतापर्यंत वर्ष 2025 गेलेलं आहे त्यापेक्षा पुढचा जो गुरुभ्रमण आहे जे त्यांच्या भाग्य स्थानामध्ये होणार आहे ते जास्त चांगलं आहे. त्याचं कारण असं आहे की आता सध्या मृत्यू सणातनं त्यांचा गुरु चालू आहे की ज्यामुळं अचानक काही गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध घडल्या असतील किंवा काही त्रास त्यांना त्यातनं वाटत असतील. काही गोष्टी मनाविरुद्ध म्हणण्यापेक्षा असं म्हणू की जेव्हा अष्टम स्थानात गुरु येतो तर तो तंत्रविद्या, अकल्ट सायन्सेसमध्ये किंवा रिसर्च, एखाद्याला PhD कराविषयी वाटते तर तो
जास्तीत जास्त ज्ञान अर्जन करण्यासाठी तर उत्तमच आहे, पण 8वं स्थान तुमच्या वडिलोपार्जित जमिनीचं पण आहे, त्यामुळे त्याच्या खरेदी विक्रीपासनं तुम्हाला पैसाही मिळाला असेल किंवा मिळेल. जो ऑक्टोबर नंतरचा गुरु अतिचारी होऊन पुढे जाणार आहे, तर तो येणार आहे कर्क राशीत म्हणजे भाग्यस्थानात. त्यामुळे वर्षाच्या शेवटी भाग्यामध्ये वृद्धी होईल. मग भाग्यामध्ये वृद्धी झाली की अचानकच तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हायला लागतात. आणि दुसरी गोष्ट की तर राहू आणि केतू आहे ते थोडेसे त्रासदायक कॉम्बिनेशन मध्ये आहेत, की सुखस्थानामध्ये म्हणजे डोमेस्टिक मॅटर्सच्या स्थानात राहू आहे आणि प्रोफेशनल म्हणजे कर्मस्थाना म्हणजे केतू आहे. तर इथं थोडीशी ह्यांची डायसी सिच्युएशन अशी होईल की त्याला आपण म्हणतो ना की घर का ना घाट का, म्हणजे घरी गेलं तर कलेश आणि कामावर गेलं तर तिथे मन लागत नाहीये, म्हणजे कामावरही मन लागत नाही आणि घरी पण वादावाद चालू आहे. तर ह्यांना मग करायचं तर काय करायचं, तर मग त्यांना घरी थोडीशी लाईट हार्टेड एनर्जी ठेवावी लागेल. फार काही आपण त्याला असं म्हणू की वादविवादाचे प्रसंग टाळले तर बरं होईल. जेवढी तुम्ही घरी शांततेपूर्ण वातावरण मेंटेन ठेवायचा प्रयत्न कराल तेवढं बेटर होईल. जर का वादविवाद झाले तर त्याचं कारण तुम्ही असू नये ही फक्त जबाबदारी घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा केतू कर्मस्थानात जातो तर तेव्हा अचानक कामावरती निरस वाटायला लागतं. म्हणजे आता मी करतो इथे काम पण आता खूप स्टॅग्नन्सी आली आहे, तोचपणा आलाय, आता मला जॉबच सोडावा असं वाटतोय, मला अचानक वेगळंच काहीतरी करावं असं वाटतंय. तर असंच काहीतरी रिझाईन वगैरे करण्या अगोदर तुम्ही आधी तुमच्या कुंडलीचं पूर्ण परीक्षण करून घ्या. कारण काही लोकांना असंच वाटतं म्हणून ते लोक करतात, पण मग पुढे त्यांना पुढचा जॉब लागणं किंवा सेटल होणं ह्याला बराच काळ जातो. तर आर यू फायनान्शियली इंडिपेंडेंट दॅट मच की तुम्हाला पुढचे 4-5 महिने नाही मिळाले तर तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकाल. कारण की केतू हा जेव्हा ज्या स्थानात येतो तो तुम्हाला त्या स्थानाच्या बद्दल अचानकच निरस्त निर्माण करतो. तर मग कामाच्या ठिकाणी अचानकच असं वाटणं की नाही आता मी सोडतोच किंवा काय, तर थोडंसं जरा त्या बाबतीत ह्या वृश्चिक राशीच्या मंडळींनी थोडंसं जरा विचारपूर्वक कुंडलीमध्ये काय आहे, त्यांच्या इंडिव्हिज्युअल चार्टमध्ये काय आहे ते बघावं. दुसरी गोष्ट अशी की पंचमात त्यांच्या शनी आहे आणि तो आता वक्री होतोय पुढच्या 4 महिन्यासाठी. तर पंचमातला शनी परत 5व्या स्थानातनं आपण संतती सुख किंवा संततीकडून सुख, तर काही लोकांना जर का प्लॅन करायची असेल प्रेग्नन्सी, कारण की 2-2.5 वर्ष शनी तिथेच राहणार आहे, त्यामुळे आपण काही फार लांबू शकत नाही. परंतु जर का केली तर दे नीड टू टेक अ प्रॉपर केअर. गायनॉकॉलॉजिस्टची प्रॉपर तुम्ही ज्या काय असतात त्या अपॉइंटमेंट्स घ्या, धाडस टाळा. दुसरी गोष्ट अशी आहे की शनी तिथे आहे त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की बाबा तुम्ही प्लॅन केलेली नाही आणि तरी प्रेग्नन्सी राहिलेली आहे. मग अशा केसमध्ये मग तुम्हाला काय पुढे निर्णय घ्यायचा आहे, कारण की शनी जसं लोकांना फक्त शनी म्हटलं की एक भीतीदायक वातावरण आहे, पण तसं नाहीये. शनी अचानक गोष्टी देऊही शकतो तुम्हाला, तर त्या गोष्टींसाठी तुम्ही प्रिपेअर आहात का. प्लस पंचमात शनी म्हणजे काय, तर जी कुठली आता विद्यार्थी दशेतली मुलं आहेत तर त्यांना अभ्यासात 100% नाही 200% एफर्ट्स घातल्यानंतर त्यांना 100% यश मिळणार आहे. कारण की शनी इज इक्वल टू हार्डवर्क, त्याला शॉर्टकट माहितीच नाहीये. म्हणजे असं एक फनी किस्सा असा आहे की आमच्या बरोबरची काही मुलं होती, ती नेमकी असं व्हायची त्यांचं म्हणजे नशीबच एवढं खराब होतं की ती सगळं वाचायची अभ्यासात, पण नेमकी जो चॅप्टर ती सोडायची नेमकी एक्झाम मध्ये तोच चॅप्टर वरती भरभरून प्रश्न यायचे आणि ती मुलं नापास व्हायची कारण तोच केलेला नाही. तर शनी जेव्हा असा येतो पंचमात, आणि पंचम स्थानात आपण विद्याभ्यास पण बघतो म्हणजे आपला अभ्यास स्टडी, तर तिथे येणारा शनी हा विद्यार्थ्यांसाठीची खास आहे. किंवा तुमचीच मुलं असेल आणि तुम्हाला त्यांची रास माहिती असेल तर त्यांना अभ्यासाला पर्याय नाहीये, डेडिकेशनला आणि हार्डवर्कला पर्याय नाहीये. तर हे त्यांना केलं तर चांगले मार्क पडतील आणि पुढे चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळेल. अदरवाईज मग डोनेशन्स देऊन ऍडमिशन घेणं ही काही रेमेडी नाही बेसिकली, कारण की शेवटी बुद्धीला पर्याय नाहीये. आणि डोनेशन तुम्ही घेल पुढे त्या मुलाचं भवितव्याबद्दल काय. आणि स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा शनी पंचमात येतो तेव्हा, कारण पंचम स्थान हे स्पेक्युलेशनचं आहे, सट्टा, स्टॉक मार्केट, अचानक लॉटरी वगैरे असं, तर शनीला शॉर्टकट माहितीच नाही. तर जी लोक अशी शॉर्टकटनी पैसा करायला जातात की बाबा मी आता गुंतवलेत पैसे आणि मला, तुम्हाला सपोज एखादा कोणतरी म्हटला की तू मला एवढे पैसे दे आणि इतक्या टक्क्याने तुला मी इतक्या वर्षात एवढे देतो, तर समजा की तुमचे ते पैसे आणि तो माणूस दोन्हीही गायब झाले. त्यामुळे देर इज नो शॉर्टकट टू अर्न द मनी राईट नाव. तर तुम्ही थोडी ती काळजी घ्या इन्व्हेस्टमेंटची. जॉबच्या ठिकाणी तुम्ही सडन कुठले हास्ती निर्णय घेऊ नका. आणि गुरुची जी आता सध्या परिस्थिती आहे तर ती उत्तरार्धात चांगली होईल. सो यू मेक अ मोस्ट आउट ऑफ इट आफ्टर
ऑक्टोबर 2025. तर आता सध्या वृश्चिक राशीसाठी सगळ्यात महत्वाची आहे की तुम्ही तुमचं मन मोकळं करा. तुमचे जे जवळचे मित्र असतील तेवढं, कारण त्यांचं खूप पाईल्डअप झालेलं आहे. ते लोक एकतर अत्यंत सिक्रेसी मेंटेन करतात, कारण वृश्चिक राशीसारखा सिक्रेसी मेंटेन ठेवून काम करणारा माणूस नसतो. तर यू ट्राय टू स्पीक अप विथ युअर फ्रेंड्स आणि भ्रामरी प्राणायाम करा. आणि प्राणायाम थ्रू आणि योगा थ्रू तुम्ही तुमची पूर्ण चॅनल आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कंट्रोल करा. तर ही बेस्ट रेमेडी आहे वृश्चिक राशीसाठी. आणि हनुमानाची उपासना, तर हे जर का केलं तर तुमचं हे वर्ष अतिशय उत्तम जाईल. 9वी रास जी आहे तर ती म्हणजे धनुरास. तर लग्न राशीनुसार धनुराशीच्या आत्ता सप्तमात गुरु चालू आहे. कारण की सप्तमातला गुरु हा म्हणजे 100% लग्नाचा योग हा देतोच. म्हणजे जर का धनुराशीच्या लोकांनी अजून, आणि जी लग्न विवाह इच्छुक लोक आहेत त्यांनी जर का अजून लग्नाचं मनावर घेतलं नसेल तर घ्या आणि लग्नाचा बार उडूनच द्या. कारण की सप्तमातला गुरु ही ह्यासारखी उत्तम स्थिती होऊ शकत नाही. कारण की 7वं स्थान हे तुमच्या जोडीदाराचं स्थान आहे. आणि तिथे जेव्हा गुरु येतो, कारण की आपण नेहमी तुम्ही असं ऐकलं असेल की गुरुसाठी आपल्याला बघतो की गुरुबळ लागतं. लग्न किंवा संतती ह्या दोन्ही ज्या उत्तम मांगलिक कार्य आहे त्यासाठी आपल्याला गुरु आणि शुक्र दोघांचं बळ लागतं. आणि सप्तमातला गुरु इज लाईक अ बून, म्हणजे इट्स लाईक अ ब्लेसिंग फॉर द मॅरेज. ज्यांचं ऑलरेडी लग्न झालं त्यांच्यामध्ये उत्तम कोऑर्डिनेशन राहील. दे विल हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ. उत्तम त्यांचं सांसारिक आयुष्य आणि त्यांना उत्तम साथ मिळेल त्यांच्या जीवनसाथीची. कदाचित असं होईल की त्यांचा जीवनसाथीच त्यांचा पार्टनर म्हणजे बिझनेस पार्टनर होऊ शकतो. तर सगळ्या प्रकारची पार्टनरशिप, मग ती लग्नातली पार्टनरशिप असू दे, वैवाहिक किंवा मग प्रोफेशनल पार्टनरशिप, ह्या सगळ्यांसाठी आत्ताचा जो काळ आहे धनुचा तो उत्तम आहे. मग प्रॉब्लेम कधी येईल? तर प्रॉब्लेम येणार आहे ऑक्टोबर नंतर, जेव्हा की हा गुरु आता सप्तमातनं अष्टमात जाणार आहे. अष्टम स्थान हे आहे तुमच्या मृत्यूस्थान. आता मृत्यूस्थान म्हटलं की लगेच घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. तिथे आलेला गुरु तुम्हाला देतो की काहीतरी नवीन शिकण्याची एक उर्मी देतो. एखादा तुम्ही विषय घेतला तर त्यामध्ये डीप रिसर्च वर्क करण्याची तुम्हाला चान्स देतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला अशीही देतो की ज्या खूप वर्षानुवर्षे वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न लांबलेले आहेत तर ते तुम्ही सलोख्याने एकत्र येऊन सोडवा. त्यातनं तुमच्या आर्थिक परिस्थितीत पण सुधारणा होईल. आणि ज्या अननेसेसरीली मनमुटाव किंवा ज्या फॅमिलीमध्ये ज्या डिस्प्युटेड फॅमिलीजमध्ये ज्या घटना आहेत त्या टाळायचा प्रयत्न करू शकतो. कारण गुरु जेव्हा येतो तो सलोख्याने गोष्टी सोडवतो. आणि अष्टम स्थान हे अचानक धनलाभाचं पण स्थान आहे. सो जी लोक कमिशन बेस व्यवसाय करतात, उदाहरणार्थ काही LIC एजंट आहेत, त्यांना असं असतं की एवढ्या पॉलिसीज गेल्या की त्यांना कमिशन मिळतं. मग अशी जी स्थानं की जी कमिशन बेस आहेत तर त्या सगळ्यांसाठी ही उत्तम काळ आहे ऑक्टोबर नंतर, की त्यांना अचानक चांगला क्लायंट बेस मिळू शकतो. त्यातनं त्यांना भरपूर पैसे मिळू शकतात, इन्सेंटिव्ह मिळू शकतात आणि कमिशन बेस मिळू शकतं. तर ह्या सगळ्यांसाठी तो काळ अतिशय उत्तम आहेच. फक्त त्यांना तब्येतीची थोडी काळजी घ्यायची. कफ बॉडीमध्ये वाढला तर त्यातनं मग बरेच प्रॉब्लेम चालू होऊ शकतात. त्यांचा आता जो राहू केतू आहे धनुराशीसाठी तर तो आहे तृतीय स्थानात आणि भाग्यस्थानात. सो भाग्यस्थानातला केतू म्हणजे अत्यंत उत्तम, म्हणजे आध्यात्मिक प्रगती तुमची खूप चांगली होईल. जर का कोणी आपल्या गुरुकडून दीक्षा घेतली असेल तर तो गुरुमंत्र कायम ठेवा. तुम्हाला गुरुतुल्य आणि आपल्या वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हाला उत्तम कामगिरी तुम्ही करू शकाल. तुमच्या काय आपण त्याला म्हणू की आध्यात्मिक प्रगतीतच नाही फक्त म्हणते, तर ओव्हरऑल प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफमध्ये पण तुम्हाला गुरुच्या सानिध्यातनं एक काय त्याला म्हणून प्रोटेक्शन मिळणं आणि त्यातनं चांगला मार्ग मिळणं हे होऊ शकतं. त्यांच्यासाठी एक उत्तम रेमेडी अशी आहे की जी मी मध्येच सांगते की त्यांनी समाधी स्थळांची भेट घ्या, म्हणजे दर्शन घ्यावं. समाधी स्थळ म्हणजे काय, तर मग जे सिद्ध लोक आहेत आणि ज्यांच्या तिथं संजीवन समाधी आहेत किंवा समाधी आहेत, तर जेव्हा केतू भाग्यस्थानात असतो, कारण ते धर्मस्थान आहे, तर धार्मिक स्थळांच्या भेटी घ्या, कुलदेवतेची उपासना करा. त्यातनं तुम्हाला एक चांगलं एक तुम्हाला म्हणतात ना की तुम्ही 3 गोष्टींची उपासना केली देवतेंची तर तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही. पहिली म्हणजे तुमचा इष्ट, जे तुमचा इष्टदेव आहे. दुसरं म्हणजे तुमची कुलदेवतेची उपासना. आणि तिसरं म्हणजे पितृंचं ध्यान, जे आपले पितृ आहेत त्यांचं ध्यान करणं. ह्या तिन्ही जर का केल्या यू विल बी प्रोटेक्टेड फॉर एव्हर, कारण की ते तुमचं शिल्ड आहेत बेसिकली. सो तुम्ही हे डेफिनेटली केलंच पाहिजे. राहू आहे 3ऱ्या स्थानात, त्यामुळे तुमचं भावंडांशी मनमुटाव होऊ शकतो, वाद निर्माण होऊ शकतो, घरामध्ये विभाजन होऊ शकतं किंवा ताटातूट होऊ शकते. तर असं काहीतरी होऊ शकतं. ट्रॅव्हलिंगचे चान्सेस आहेत, तुम्ही डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकता धार्मिक स्थळांना किंवा अब्रॉडला पण जाऊन ट्रॅव्हल करू शकता.
आता ह्या सगळ्यांमध्ये जो शनी आहे आता सध्या धनुराशीसाठी, तर तो त्यांच्या सुखस्थानात आहे. त्यामुळे सुखस्थानामध्ये आलेला शनी हा ऑलरेडी सुखामध्ये थोडी कमतरता आणतो. चतुर्थ स्थानाला मातृस्थान पण म्हणतात. तर आईच्या तब्येतीची जास्त काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी जर का असतील तर प्रॉपर डॉक्टरांचा फॉलोअप करणं आणि योग्य त्या गोष्टींची रेमेडी ऍक्शन त्या वेळेस घेणं हे गरजेचं आहे. जेव्हा शनी येतो चौथ्या स्थानात तेव्हा काही लोक जी बराच काळ परदेशामध्ये आहेत ती अचानक आपल्या मायदेशी परत येतात त्या काळापुरती. कारण की शेवटी मातृभूमी आणि भारत देश ही आपली मातृभूमी आहे. तर शनी चौथ्या स्थानातला तुम्हाला परदेशात पाठवू शकतो आणि परदेशात गेलेल्या लोकांना परत आणू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आता धनुराशीसाठी सध्या 2025च्या उत्तरार्धात त्या एक्सपेक्ट करू शकतात. एकूणच त्यांचा जो आहे तो सर्वार्थाने उत्तम काळच आहे. धनुराशींसाठीची आताची उत्तम हीच आहे की त्यांनी गुरुची उपासना म्हणजे गुरुदेव दत्तांची उपासना आणि जर का त्यांनी कुठले गुरु केले असतील तर त्या गुरुची साधना आणि इष्टदेवतेची उपासना ही जर का केली तर उत्तम आहे. आणि त्याचबरोबर जेवढं ते डोनेट करतील मग ते मे बी अन्नदान असेल किंवा मे बी त्यांच्या इन व्हॉट एव्हर बेस्ट कपॅसिटी, तर दान आणि जप आणि नामस्मरण हे जर का त्यांनी चालू ठेवलं तर हे आणि येणारा उत्तम काळ असेलच, त्याबद्दल काही वादच नाही. 10वी रास आहे ती म्हणजे मकर रास, जी साक्षात शनी देवांची रास आहे. सो आता जस्ट मकर राशीची 7.5 संपलेली आहे. मग आता पुढचे 6 महिने काय म्हणजे मकर राशीचे लोक काय एक्सपेक्ट करू शकतात. तर आता तर गुरु त्यांच्या म्हणजे आपण हे लग्न राशीनुसार बघतोय, गुरु त्यांच्या आलेला आहे 6व्या स्थानी. त्यामुळे तब्येतीच्या कुरबुरी जरी 7.5 संपलेली असते तरी तब्येतीबद्दलच्या कुरबुरी ह्या त्यांच्या चालूच राहतील अशा ना तशा कारणानं. मग ते व्हायरल असू दे नाहीतर अजून कुठल्या म्हणजे पोटाच्या संदर्भातले जे स्टमक रिलेटेड आजार आहेत ते असू दे किंवा वातजन्य आजार असू दे, तर त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करू नये. त्यांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण की रोगस्थानातला गुरु हा अचानक रोग वाढवतो. मग त्यामुळं द प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. सो आता ह्या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने जर का मकर राशीची आपली सगळी मंडळी ऐकतायत तर त्यांनी खानपान व्यवस्थित ठेवावं. कारण की त्यांच्या वाचा म्हणजे सेकंड हाऊस जिथनं आपण आपलं वाचास्थान आणि मुखस्थान म्हणतो तिथे राहू आहे. त्यामुळे असं असतं खूपदा लोक की सगळं सोडतात की हा मला असंच बरं वाटत नाहीये. असं नसतं. तुम्ही काहीतरी अरबट सरबट खाल्लेलं असतं, तुमचा डायट व्यवस्थित नसतो, तुम्ही काहीही खालतात की ज्यात न्यूट्रिशन नाहीये आणि मध्ये अल्टिमेटली जेव्हा तुमच्या शरीरावरती ते निगेटिव्ह दिसतं तेव्हा तुम्ही म्हणता मी तर सगळं व्यवस्थित करतो तरी काय. सो तुमचं डायट, तुमचे एक्सरसाइज आणि त्याचबरोबर तुमचं ओव्हरऑल मेंटल वेलबिंग हे तिन्ही गोष्टी जर का तुम्ही सेट ठेवल्या तर गुरुचा जो इम्पॅक्ट आहे जो शारीरिक व्याधींवरती डायरेक्ट येणार आहे, कारण त्या वाढणारच आहे. तर थोडंसं व्हिजिलंट राहावं, काळजी घ्यावी. दुसरी गोष्ट आहे की 6वं स्थान ऋणचं पण आहे. ऋण म्हणजे लोन प्रकरण. मग ह्या केसमध्ये काय तर लोन ह्या लोकांनी तेवढंच घ्यावं जेवढं ते परतफेड करू शकतील. म्हणजे तुमची कपॅसिटी आहे की एक सर्टन लेवलचं तुम्हाला लोन तुम्ही देऊ शकता परतफेड, आणि तुम्ही एकदम टॉपअपला जाऊन काहीतरी मोठं लोन घेतलं आणि आता असं झालंय की नाकापेक्षा मोती जड, म्हणजे तुम्हाला ते लोनचे हप्तेचं टेन्शननी तुम्ही आजारी पडताय आणि प्लस तुम्हाला प्रोफेशनल टेन्शन आहेच. म्हणजे घरका ना घाटका आणि कात्रीत सापडल्यासारखी सिच्युएशन आहे. तर जी लोक लोन अप्लाय करतात तर त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी जेवढं शक्य होईल तेवढं कमीत कमी घ्या. ज्यांचं लोन आहे त्यांनी कमीत करायचा प्रयत्न करा, नील करायचा प्रयत्न करा. आणि कामावरती जर का काही हितशत्रू असतील तर ती आपोआप दूर होतील. त्यात तुम्ही काहीच करायची गरज नाहीये. पण तुम्ही स्वतःची बुद्धी आणि एक सत्सरू एक बुद्धी शाबूत ठेवून काय ते निर्णय घ्या. ऍट द सेम टाइम केतू आहे अष्टमात, त्यामुळे आपण असं म्हणतो की गूढविद्या शिकणं किंवा अष्टम स्थान इज ऑल्सो अबाउट रिसर्च वर्क. तर तिथला केतू अध्यात्माकडे पण तुम्हाला घेऊन जाईल की जिथने तुम्हाला मंत्र साधना करायची इच्छा होतीये. तुम्हाला इष्टदेवतेची प्रसन्न झाल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आता मला हा एक माझा मंत्र कायम ठेवावा, किंवा काही लोकांची गुरुचे मंत्र असतात. आणि राहू आहे सेकंड हाऊसमध्ये, त्यामुळे तुम्ही सेकंड हाऊस तुमचं नुसतं वाचास्थानच नाही, तो तुमचं धनाचं पण स्थान आहे की तुम्ही किती पर्सेंटेजमध्ये हाऊ मच वेल्थ यू आर अॅक्युम्युलेटिंग. जेव्हा राहू तिथे येतो तेव्हा तुम्ही जेवढा पैसा कमवताय त्याच प्रपोर्शनमध्ये पैसा घालवताय लक्झरियस आयटमवरती. म्हणजे आजकाल फार फॅड आहे की काही लोक हप्त्यांवरती आयफोन घेतात. म्हणजे आयपत असू दे किंवा नसू दे, आयफोन हा हातात दिसला पाहिजे, हा त्यांचा लेवल ऑफ स्टँडर्ड आहे. राहू कुठल्याही गोष्टीला ट्रिगर करतो, म्हणजे मॅग्निफाय करतो. मग
त्या गोष्टी ह्या लेवलपर्यंत जातात की शो ऑफ किंवा शोबाजी करणं. मग भलेही तुमच्या खिशात 1000 रुपये पण हातात आयफोन पाहिजेलच, मग तो हप्त्यांवरती का असेना. तर जर का अशा प्रलोभनांमध्ये तुम्ही गेलात तर मग अल्टिमेटली तुमचं बँकेचं जे अकाउंट आहे ते 0 होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही जरा एक थोडासा विवेक ठेवून काय वस्तू खरेदी करतोय, नक्की ती लागणार आहे का, का उगाच आपण फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट मुळे घेतोय, तर तसं करू नका. आणि मी तर सांगेन की तुम्ही तुमची मुलं जर का हट्ट करत असतील की जी कमवतही नाहीत अजून पण आम्हाला आयफोन पाहिजे, तर त्याला म्हणावं तू युनिव्हर्सिटीमध्ये टॉप ये, मग तुला मी आयफोन देतो. कारण आजकाल मुलांचं फन आहे की म्हणजे आम्हाला लाईफस्टाईल मेंटेन करायची आहे, तर ते राहू तुम्हाला लाईफस्टाईल मेंटेन करायला पुश करतो. ते आपल्याला करायचं नाही, कारण अल्टिमेटली दॅट इज नॉट अवर गोल. आपलं गोल आहे की आपण लाईफमध्ये व्यवस्थित सेटल व्हावं, आपली जी दायित्व आणि उत्तरदायित्व आहेत ती चांगली आपण सॅटिस्फाय करावी, आणि समाजाचं पण आपण काहीतरी देणं लागतो. तर नुसतंच घेत राहणं हे टार्गेट नाहीये, तर आपण समाजाला काय देतोय हे पण बघावं. तर मकर राशीचं तर ऑलरेडी शनी महाराजांची, त्यामुळे त्यांना काही सांगायची गरज नाही की त्यांचं तसंच आहे, कारण की दे आर व्हेरी ग्राउंडेड पीपल. तर त्यांना हा आयफोनचा मुद्दा हा त्यांच्यासाठी नव्हता, पण ओव्हरऑल इट्स अ जनरल स्टेटमेंट. आणि शनी त्यांचे आहे 3ऱ्या स्थानामध्ये, तर त्यामुळे त्यांना ट्रॅव्हल करणं हे आलंच. पण ट्रॅव्हल करताना तुमच्या वस्तू काय हरवणार नाहीयेत ह्याची थोडी बघा, कारण काही ट्रॅव्हल तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. शेजाऱ्यांपाजाऱ्यांशी भांडाभांडी, भावंडांशी मतभेद, घरामध्ये कलह, असं काहीतरी वातावरण होऊ शकतं ज्यातनं तुमची मानसिक स्थिती ढळू शकते. तर हे तुम्हाला जर का वेळीच माहितीये तर तुम्ही वाचू शकता ह्यात. मकर राशींसाठी जो गुरु बदलतोय आणि ऑक्टोबर नंतर त्यांच्या सप्तमात येतोय, तर ती लग्न साठी किंवा विवाहासाठी अत्यंत उत्तम परिस्थिती आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीनंतरची जी कुठली तुमचे मुहूर्त असतील आणि जे कुठली मंडळी विवाह इच्छुक असतील त्यांनी ते लग्न करून टाकावं, फार विचार न करता. कारण की गुरु सप्तमात ह्यामध्ये तुम्हाला 100% ही सक्सेस लग्नामध्ये मिळतच, आणि त्यावरती शनीची पण दृष्टी नाहीये. तर त्यामुळे हरकत नाहीये पुढे जायला. जी लोक ऑलरेडी विवाहित आहेत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपल्या पार्टनरकडून साथ उत्तम मिळणं, फॅमिली एक्सपान्शन, चांगल्या ठिकाणी नोकरी, प्रमोशन आणि हव्या त्या सगळ्या गोष्टी, पण ह्या सगळ्या उत्तरार्धामध्ये होणार आहे. मग आता ह्यांच्यासाठी काय उपासना आहे, तर इष्टदेवतेची उपासना करणं. शनिवारी ज्या लोकांना जर का खूपच त्रास होतोय तर त्यांनी छायादान म्हणतात. छायादान म्हणजे ह्या पॉडकास्टमधनं मला सांगायला आवडेल की प्रत्येकाला, ज्या लोकांना कळतं की त्यांना 7:30 आहे, ते दर शनिवारी तुम्हाला शनी मंदिरात दिसतात ना, आणि ते तिथनच बाहेर घेतात तेल आणि शनिदेवावरती वाहतात. आणि आपल्या हिंदूमध्ये तुम्ही जर का ऐकलं असेल तर आपण शनिवारी तेल विकत घेत नाही, पण ते घेतात. म्हणजे ते तेच करतात जे करायला नकोय. घरून तुम्ही कॅरी करून घेऊन जाऊ शकता. तसंच छायादान ही उत्तम रेमेडी आहे मकर आणि कुंभ लोकांसाठी. आणि कुंभीची ते 7:30 चालूच आहे. तर ते म्हणजे असं आहे की तुम्ही एक लोखंडाचं पात्र घ्या, जे शुक्रवारी किंवा बुधवारी विकत घ्यायचंय, आणि तेलही त्याच दिवशी घ्यायचंय, शनिवारी नाही. आणि शनिवारी सूर्यास्तानंतर शनी मंदिरात जायचंय. त्या पात्रामध्ये तेल, जे तिळाचं तेल आहे ते पूर्णपणे टाकायचे, पात्र भरायचे. त्या पात्रामध्ये आपण आपला चेहरा बघायचा आहे, त्याला म्हणतात छाया, म्हणजे आपण आपलं रिफ्लेक्शन त्यात बघणार. आणि शनिदेवांच्या आईंचं नाव छाया, म्हणजे तो मंत्र आहे की निलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम. ह्या मंत्राचा जप करून त्यांनी ते छायादान शनी महाराजांना अर्पण करावं. नाही, त्यांच्यावर नाही केलं तरी पण चालेल, ते पात्र तसंच ठेवावं तिथेच, म्हणजे लोखंडाच्या पात्रासह तेल तिथेच ठेवावं. तर ही त्यांना रेमेडी आहे. आणि इष्टदेवाचं नामस्मरण करणं आणि जेवढी भूतदया दाखवता येईल तेवढी दाखवावं. म्हणजे अगदी मुंगींना साखर घालणं ही सुद्धा माझ्यासाठी तरी भूतदया आहे, त्यासाठी काहीतरी फार मोठं करायला हवं असं अजिबात नाहीये. सो जेवढी ही लोक ते करतील तेवढे ह्या बाकीच्या निगेटिव्ह आस्पेक्ट पासनं दूर राहतील. तर हीच त्यांच्यासाठी रेमेडी आहे. तर 11वी रास आहे आपली कुंभ रास. आणि आता कुंभ रास सगळ्या दृष्टीने हायलाइटेड आहे, कारण की कुंभ राशीला 7:30 पिकची चालू झालेली आहे. आता ह्यातनं घाबरण्याचं काही कारण नाहीये, परंतु जे 2-3 मुद्दे आहेत जे पुढच्या 6 महिन्यासाठी त्यांनी लक्षात ठेवले पाहिजेत, ते म्हणजे आता सध्या लग्न राशीनुसार कुंभ राशीला पंचमात गुरु आहे. पंचम स्थान हे पूर्व पुण्याचं स्थान आहे, म्हणजे तुमच्या आतापर्यंतचे पूर्वजन्मातले जी काही पुण्य आहेत ती सगळी फळाला येण्याचं म्हणजे पंचम स्थान आहे. मग तिथे जेव्हा गुरु येतो तर तेव्हा तुमचे सगळ्या
आत्ताच्या आणि पूर्वीच्या चांगल्या केलेल्या कर्मांची फळं तुम्हाला मिळायला लागतात. तर ही एक चांगली जमेची बाजू आहे, म्हणजे गुरुची तुम्हाला साथ आहे. मग पुढे काय, तर पुढे त्यांच्या धनस्थानामध्ये आलेला आहे शनी, म्हणजे दुसऱ्या स्थानामध्ये, आणि पहिल्या स्थानामध्ये राहू, म्हणजे आता सध्या कुंभ राशीतच राहू आलेला आहे, आणि कुंभ राशीत म्हणजे पहिल्या स्थानात राहू तर सप्तमात केतू आलेला आहे. तर त्यामुळे गुरुची जरी तुम्हाला अत्यंत उत्तम साथ मिळाली तरी सुद्धा राहू, केतू आणि शनी ह्यांचे काही प्रमाणात निगेटिव्ह आस्पेक्ट हे कुंभ राशीला सहन करावेच लागणार आहेत. तर त्यातल्या पहिल्या मुद्द्याकडे मी वळेन. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे धनराशीत जेव्हा शनी येतो तर शनीचं काम आहे की आकुंचन पावणं, म्हणजे गुरुचं काम आहे एखादी गोष्ट आहे त्याचं प्रसरण करणं, एक्सपान्शन, आणि शनीचं काम आहे की ती गोष्ट आकुंचन करणं, आणि तो वायुतत्वाचाही प्लॅनेट आहे. सो आपण जसं म्हणतो की पैसा आला तसा वाऱ्याने गेला, म्हणजे आला तसा गेला. तर धनस्थानातला जेव्हा शनी येतो तेव्हा तुम्ही जी काही आतापर्यंत कमवलेली धनराशी आहे तर त्याचं तुम्ही उत्तम आर्थिक नियोजन करा. असेच पैसे आलेत, इथंच अंदाधुंद इन्व्हेस्ट केलेत, ज्याला काही माहित नाहीये. सो यू नीड टू हॅव अ प्रॉपर प्लॅन ऑफ इन्व्हेस्टमेंट. मग तुमचे सीए असतील त्यांना विचारा, किंवा मनानेच कुठले तरी निर्णय घेऊन काहीतरी एकाच गोष्टीत सगळे पैसे गुंतवू नका, त्यामधनं तुम्हाला प्रचंड प्रमाणात फटका बसू शकतो. त्याचं आपण इंग्लिशमध्ये एक छान वाक्य आहे, आपण त्याला म्हणतो की यू शुड नॉट कीप ऑल युअर एग्स इन द वन बास्केट. म्हणजे तुमच्याकडे एक XYZ अमाऊंट आहे, तुम्ही सगळी एकातच गुंतवली आणि तीच जर का उद्या बुडाली तर तुम्ही काय करणार आहात. सो तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड पाहिजे. तर शनी महाराज तुम्हाला सांगतायत की तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजन पुढचे 2 वर्ष इतकं उत्तम ठेवा की येणारा पुढचा काळ जो आहे तो तुम्हाला त्रास होणार नाही. पहिल्या स्थानात म्हणजे कुंभ राशीतच राहू आलेला आहे. राहू शनी दोन्हीही वातजन्य म्हणजे वात निर्मित करणारे ग्रह आहेत. त्यामुळे ह्या लोकांना आता सगळ्यात मेजर प्रॉब्लेम हा होतो की त्यांना कुठल्याही प्रकारचे डिसिजन्स नीट घेता येत नाहीत. आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो की मेंटल फॉग, म्हणजे आपल्याला वाटतायत, विचार एवढे येत आहेत पण कृती शून्य होतीये. तर पहिल्या स्थानातला राहू हा तुम्हाला एक तर पहिली गोष्ट भरकटून सोडतो, म्हणजे तुम्हाला निर्णयच घेता येत नाहीत. राहू हा तर मायावी प्लॅनेट आहे, म्हणजे तो तुम्हाला जे स्वप्न दाखवतो की तू ह्या दिशेने जा, पण तुमचं ऍक्च्युअल टार्गेट काहीतरी वेगळंच असतं. सो तुम्हाला भरकवट नेण्याचं काम राहू करतो. सो तुम्हाला एक तर डिसाईड करायचं की तुमचा ऍक्शन प्लॅन काय, आणि जसे आपल्या प्रत्येक कंपनीमध्ये बघाल व्हिजन आणि मिशन असतं ना, म्हणजे व्हिजन मिशन प्रत्येक कंपनीमध्ये. दिस इज द बेस्ट टाइम टू डिझाईन द 7:30 इज द टाइम टू डिझाईन युअर व्हिजन अँड मिशन ऑफ युअर ओन लाईफ. प्रत्येकाचे अजेंडा वेगळे असतात, प्रत्येकाचे लाईफ गोल वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकाने बसून आपल्याला नक्की काय हवंय नक्की एकदा डिसाईड करावं आणि प्रॉपर मॅनिफेस्टेशन आणि गोलनी तिकडे जावं. कारण की राहू पहिल्या स्थानात तुम्हाला अत्यंत प्रलोभनं देईल, मायाजाळामध्ये अडकवेल आणि तुमच्या टार्गेटपासून तुम्हाला कम्प्लिटली लांब नेईल, जे की तुम्हाला करायचं नाहीये. आणि 7:30 तर तुमची चालूच आहे. सो ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमधून जर का बाहेर यायचं असेल तर तुम्हाला एक तर गुरु सानिध्य आणि नामस्मरण ह्या गोष्टींची सहाय्य घ्यावं लागेल. दुसऱ्या निगेटिव्ह आस्पेक्ट, आता तुम्ही म्हणाल मॅडम सगळंच निगेटिव्ह का सांगताय, तर कारण की ग्रहांची परिस्थितीच तशी आहे. तर केतू आहे सप्तमात, आणि केतू हा वैराग्याचा कारक आहे आणि शनी हा विरक्तीचा कारक आहे. सो विरक्ती आणि वैराग्य जेव्हा एकदम एकत्र येतं तेव्हा माणसाचं सगळ्यातनं मन उठून जातं, काहीच करावंसं वाटत नाही, उदास निरुत्साही मन होतं. आणि शनीला जर का तुम्हाला अजून खराब करायचं असेल तर तुम्ही काहीच करू नका, दिवसभर झोपून राहा, म्हणजे तुमचा शनी तुम्ही अजून वाईट करा. तर तुम्हाला तेच करायचं नसेल तर तुम्हाला कम वॉट मे, तुम्हाला इच्छा असू दे किंवा नसू दे, तेच काम रोज 9 to 5 करणं, इट इज द ओनली रेमेडी टू करेक्ट युअर शनी. आणि सप्तमात केतू आहे आणि 7वं घर हे तुमच्या लग्नाचं स्थान आहे. मग तिथे केतू आल्यानंतर खूप लोकांना असं वाटेल की अरे आता आपल्या लग्नात काही चाम नाही उरलेला, किंवा आमच्यात ट्रस्ट इश्यूज आहेत, आम्हाला एकत्र राहूच वाटत नाहीये, तर मग लेट्स गेट्स डिवोर्स, सेपरेशनच्या केसेस खूप वाढतील ह्या लोकांच्या. तर मग ह्या केसमध्ये एक तर तुम्हाला खरंच हे बघायचंय की तुम्ही खरंच कम्पॅटेबल नाही आहात का. जर का खरंच कम्पॅटेबल नसाल तर डिवोर्स घेऊन मोकळं व्हा. आणि जर का हे टेम्पररी आताची ग्रहमान 1.5 वर्षाचा आहे तोपर्यंत तुम्ही जर का एकमेकांना वेळ देऊ शकत असाल तर यू कॅन सेव्ह द रिलेशन. आणि जी लोक रॉंग मॅरेजमध्ये आहेत किंवा अब्युझिव्ह मॅरेजमध्ये आहेत तर ते पडू शकतात ह्यातनं बाहेर. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे काय सगळ्यांचे डिवोर्स होतील का, तर असं नाही, पण इट इज अ टेस्टिंग टाइम फॉर युअर मॅरेज अँड पार्टनरशिप. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे बघता आता सगळ्यात कुंभ राशीसाठी महत्वाचं आहे ते म्हणजे दुर्गा कवच
दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या गुरु मंत्राचा करा. प्राणी सेवा करा, म्हणजे श्वानदान म्हणजे कुत्र्यांना अन्नदान करणं, गोशाळेमध्ये जाऊन चारा खाऊ घालणं आणि रोज एक घास तरी कावळ्याला देणं, म्हणजे आपण ह्या गोष्टी म्हणतो. आणि दुसरी गोष्ट आहे की पहिल्या स्थानात राहू असल्यामुळे ब्राह्मरी प्राणायाम इज मस्ट फॉर ऑल द कुंभ राशी साईन. तर हे तुम्ही एवढ्या सगळ्या करा रेमेडी, सो दॅट तुमचा हा जो प्रवास आहे 2025चा हा जास्त सुरळीत होईल. आणि सगळ्यात शेवटची आपली रास म्हणजे मीन रास, आणि मीन रास ही ह्यासाठी पण हायलाइटेड आहे की मीन राशीला सध्या 7.5 चालू झालेली आहे. तर आता हे सगळं आपण लग्न राशीनुसार बघतोय, म्हणजे 7.5 चालू झाले याचा अर्थ मीन रास आणि मीन लग्न ज्यांचं आहे त्यांच्या पहिल्या स्थानामध्ये शनी आलेला आहे. सो जेव्हा पहिल्या स्थानात शनी येतो तर तेव्हा एकतर तो तुम्हाला कर्तव्य दक्ष बनवतो. मग कर्तव्य दक्ष म्हणजे काय, आतापर्यंत तुमच्यावर कुठलीच जबाबदारी नाहीये, पण अचानक घरात काहीतरी घडामोडी अशा घडलेल्या आहेत की तुमच्यावर अचानक ही जबाबदारी आली. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता काही काम करत नाही, परंतु तुमच्या बाबांची म्हणजे त्यांच्या वडिलांचं काहीतरी असं मिसशाप झाला किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला, तर त्या माणसावरती अर्ली रिस्पॉन्सिबिलिटी येऊन पडते आणि त्याला ती जबाबदारी घ्यावी लागते. सो शनी इज ऑल अबाउट टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी. जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या आयुष्याची आणि तुमच्या जवळपासच्या लोकांची जबाबदारी घेताल तेवढा शनी तुमचा चांगली फळं द्यायला लागतो. तर प्रत्येक वेळेस 7.5 सुरू झाली म्हणजे घाबरूनच जायचंय आणि 7.5 वर्ष तुमची म्हणजे पूर्ण वाटच लागणार आहे असं अजिबात नाहीये. हे अत्यंत मिसकन्सेप्शन्स आहेत. पण इट इज अ टाइम फॉर युअर टेस्टिंग, टाइम फॉर रियालिटी चेक आणि टाइम टू चेक युअर पोटेन्शियल, की तुम्ही आयुष्यात नक्की काय करू शकता आणि काय करू शकत नाही. बरोबर. कारण तुम्ही जर का नेहमी सावलीमध्ये बसला आणि उन्हात कधी गेलाच नाही आणि तुम्ही बाहेर एक्सप्लोर केलंच नाही, यू विल नॉट सी द वर्ल्ड. म्हणजे भगवान बुद्धांची कथा आहे की ते पूर्ण महलामध्ये राजकुमार होते, त्यांनी बाहेर गेल्यानंतर एक प्रेत यात्रा बघितली आणि त्यांना अचानक असं झालं की मग मी हे सगळं उपभोगतोय आणि शेवटी अंत जर का असाच असेल तर मग माझ्या जीवनाचं अर्थ काय, पर्पज काय. आणि देन त्यांना ते बोधितत्वातनं पुढे जाऊन त्यांनी म्हणजे त्यांनी अटेन केलं मोक्ष कम्प्लिटली, म्हणजे निर्वाण आपण त्याला म्हणतो. तर ह्या केसमध्ये असं आहे की फक्त लाईफ इज नॉट ऑलवेज अ बेड ऑफ अ रोजेस. तुम्हाला काही येणारच आहेत. जर का माणसाचा ग्राफ पण जर का सरळ झाला तर तो माणूस आपण डेड डिक्लेअर करतो. त्यामुळे आयुष्यात अप्स अँड डाऊन्स हे येणार आहेत. तर शनी 7.5 मध्ये जे अप्स अँड डाऊन्स येतात, यू टेक इट ॲज अ ब्लेसिंग. शनी इज अ बेस्ट टीचर आय वुड से. म्हणजे असा शिक्षक की जो तो कोणालाच नकोय पण प्रत्येकाला गरजेचा आहे. तर आता मीन राशीच्या लोकांनी काय केलं पाहिजे, तर गुरु त्यांच्या सुखस्थानामध्ये आलाय, त्यामुळे सुखस्थानातला गुरु हा मातृसुखाच्या बाबतीत घर वाहन खरेदी वास्तू खरेदी उत्तम आहे. नंतर तो पंचमात जाणार आहे वर्षाच्या शेवटी, त्यामुळे त्यांना संततीकडून सुख आणि संतती सुख दोन्ही मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे, त्यांना हवं त्या ब्रँचला ऍडमिशन मिळेल. अभ्यासासाठी उत्तम काळ आहे, छान मार्क्स मिळतील. परंतु राहू आलेला आहे व्ययस्थानात आणि केतू 6व्या स्थानात म्हणजे रोगस्थानामध्ये. त्यामुळे काही लोकांना परदेशासाठी बाहेर देशात जावं लागेल, मग ते कामासाठी असेल किंवा लॉंगर पिरियड ऑफ टाइम. एखाद्याची राहूची महादशा असेल तर तो 7-8 वर्षासाठी अब्रॉडला पण जाऊ शकतो. इट डिपेंड्स की प्रत्येकाचा चार्ट काय. हे आपण एकदम जनरल स्टेटमेंट करतोय, हा प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल चार्टसाठी नाहीये. प्रत्येकाच्या चार्टनुसार फळं वेगळी असू शकतात. आणि 6व्या स्थानात केतू आलाय तर तो हेल्थ बाबतीत काही तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतो. तर तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, पैशाचं नियोजन नीट करा. शनी पहिल्या स्थानात आहे त्यामुळे तुम्ही उदास राहू नका, कर्तव्य दक्ष राहा. आणि मीन राशीला परत मला तेच सांगणं आहे की तुम्ही कर्म हाच धर्म करा, जास्तीत जास्त दान धर्म, शनी कृपा, गुरुदेवांची आराधना आणि इष्टदेवाची कृपा, हे सगळं चालू ठेवा आणि आपल्या पितरांचे आभार माना आणि ट्राय टू बी ॲज काम ॲज पॉसिबल. तर तुम्ही हे जे काही अख्खे 7 वर्ष पण आहे आणि हे आत्ताचं वर्ष सुद्धा ते उत्तम प्रकारे पार करू शकाल देवांच्या गुरुदेवांच्या कृपेमुळे. मॅडम, तुम्ही आता सगळ्यांना जे पडणारे प्रश्न होते तुम्ही रास वाईज प्रत्येकाचं सांगितलं की त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी ओव्हरऑल कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्यांचं साधारण हे उर्वरित 6 महिने कसे जातील. तरी पण मी तुम्हाला म्हणतो की तुमच्या पत्रिकेनुसार काही गोष्टी कमी जास्त होऊ शकतात. तर ज्यांना कोणाला कन्सल्टेशन पाहिजे असेल तर मी मॅमचा नंबर आणि इंस्टाग्राम ID खाली मेन्शन केलेला आहे, तुम्ही त्यांना DM करा किंवा मेसेज करा आणि 1 to 1 तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकता. जर तुम्हाला इन डिटेल अजून माहिती पाहिजे तर ते डेफिनेटली तुम्हाला मदत करतील. आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना हा एपिसोड आवडला असेल. मॅम, तुम्हाला कसं वाटलं इथे?
मला अतिशय उत्तम वाटलं, कारण की ज्योतिष हे ज्ञान असं आहे की ज्ञान हे लपून चालत खरंय. नाही. जेवढं तुम्ही द्याल तेवढं ते प्रसारित होतं. आज मी देव. तुमच्याशी 1 to 1 बोलते आणि आज आपले जेवढे काही व्ह्युअर्स आहेत कटिंग पे मीटिंगचे आणि जे काही, सो त्यांनाही हे घर बसल्या सगळं ज्ञान मिळतंय आणि आपल्या राशीच्या नुसार ते त्यांचे पुढचे 6 महिने प्लॅन करू शकतील. तर मला असं वाटतं की त्यातला मी 1% जरी त्यांच्या आयुष्यात काही चांगलं कॉन्ट्रीब्युट करू शकले तर आय फील माय सेल्फ फॉर्च्युनेट अँड लकी. Definitely. सो त्याबद्दल तुमचे पण खूप आभार. धन्यवाद. आणि ज्यामुळे आपण इथे आहोत, जी माझी इष्टदेवता की माझे गणपती बाप्पा आणि माझे आई वडील आणि त्यांचे आशीर्वाद, त्यांचेही मी आभार मानते. धन्यवाद. मित्रांनो, मॅम सोबत आपण परत एकदा वास्तूंचं मार्गदर्शन करणार आहेत की वास्तू दोष कसे काढायचे याबद्दल सुद्धा आपण एक पॉडकास्ट करणार आहोत. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. असंच प्रेम राहू द्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.